एक अभिषेक को लेने के लिए हमें कुछ मूल्य को चुकाना होगा। आणि एक अभिषेक मिळवण्यासाठी आम्हाला त्याची काहीतरी मूल्य द्यावा लागणार आहे कीमत देना पड़ेगा। आणि त्याची आम्हाला किंमत द्यावी लागेल। आप ध्यान से सुनना, लिखना है तो आप लिख लीजिए। आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐका, जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहा, जर लिहू नका आप लिखो। आणि जर नाही तर तुम्ही लिहाच। अभिषिक्त व्यक्ति में पाया जाता है। आणि एक जो अभिषेक आहे तो एका अभिषिक्त व्यक्तीमध्ये तो पाहिला जातो। आप अभिषेक को यहाँ वहाँ ना ढूंढे। आणि अभिषेकाला आम्ही इकडं तिकडं शोधायला जायला नाही पाहिजे। अभिषिक्त व्यक्ति के जीवन में वो अभिषेक आपको मिलेगा आणि अभिषिक्त व्यक्तीच्या जीवनामध्ये तो अभिषेक आम्हाला पाहायला मिळतो। और अभिषेक को आप पकड़ लें। आणि त्या अभिषेकाला आम्ही पकडूया। और हमने देखा है सुबह से कि अभिषेक एक व्यक्ति के ऊपर होता है, एक व्यक्ति के अंदर होता है और एक व्यक्ति के साथ में चलता है। आणि आम्ही सकाळी पाहिलं की एक जो अभिषेक आहे तो एका व्यक्तीच्या वर आहे, त्याच्या आतमध्ये आहे, आणि तो अभिषेक त्याच्या सोबत आहे। और ये बात अलीशा को पता था, आणि ही गोष्ट अलीशाला माहित होती, इसलिए वो अलीशा एलिया के संग संग चला। आणि म्हणून तो एलियाच्या सोबत सोबत चालला। हम देखते हैं कि अभिषेक जो होता है वो बंधनों को तोड़ता है। आणि आम्ही पाहतो की अभिषेक जो आहे तो बंधनांना तोडतो। अभिषेक जब समय आया अलीशा एलिया को उठाने का, आणि ज्यावेळी वेळ आली की एलियाला उचलण्याची, तब अलीशा जो है वो एलिया के संग संग चल रहा है। आणि त्यावेळी अलीशा जो आहे तो एलियाच्या सोबत सोबत चालत होता। और वो गिलगाल एक स्थान पर आ गए। आणि एका गिलगाल स्थानामध्ये ते आले। और सिर्फ वो वहीं पे रुकना नहीं है, आणि फक्त त्या ठिकाणी थांबणं नाहीये। अब हम आगे जाएंगे। आता आम्ही पुढे जाणार हमने आहोत। गिलगाल के बारे में काफी सुना है। आणि आम्ही गिलगालच्या बाबतीत खूप सारा ऐकलेलं आहे। आप आगे आगे सुनना चाहेंगे? आता आम्हाला पुढे ऐकायचं आहे का? हम अगले स्तर में जाने वाले हैं, आता आम्ही पुढच्या स्तरामध्ये जाणार क्योंकि आहोत। परमेश्वर को एक स्तर पे रखना नहीं चाहता। कारण परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही एका स्तरावर राहू नये। एक स्तर से हम आगे बढ़ते 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 जो आप पर दुगना अभिषेक है वहां तक पहुंच जाए। आणि एका स्तरापासून आम्ही पुढे 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 जाऊन आम्हाला तो दुप्पट अभिषेक मिळवायचा आहे। इसलिए आप एक जगह पे ना रुकें। आणि म्हणून आम्ही एका जागेवर थांबायला नाही पाहिजे। गिलगाल को हमने देखा कि वो दर्द की जगह है, आणि गिलगाल आम्ही पाहिले की ते वेदनांचं ठिकाण आहे। और वो वेदना हमारे जीवन का एक भाग होना है। आणि त्या वेदना ज्या आहेत तो आमच्या जीवनाचा एक भाग असायला हवा। एक सेवक के जीवन के अंदर बड़ी वेदनाओं से वो गुजरता है। आणि एक सेवकाच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर तो खूप त्या वेदनेमधून जात आहे। आज उसकी परिस्थिति को, उसकी स्थिति को ना देखते हुए उसने कैसा सहन किया उसकी ओर देखें। आणि आज त्याची परिस्थिती स्थिती पाहून न जाता आम्ही तो कशामधून आलेला आहे ते पाहून आम्ही जावं। आज उसको परमेश्वर ने आशीषित किया है, आज परमेश्वराने त्याला आशीर्वादित केला आहे। और परमेश्वर के राह को जो चलता है, परमेश्वर का जो अभिषिक्त व्यक्ति है वो हमेशा परमेश्वर उसको ऊंचे स्तर पर रखता है। आणि परमेश्वराच्या मार्गावर जो चालतो तो नेहमी अभिषिक्त असतो, आणि परमेश्वर त्याला नेहमी उंच करतो। वो ऊंचे जगह पर उसको लेकर आणि जाता तो त्या उंच ठिकाणावर परमेश्वर त्याला घेऊन जातो। वो नीचे की पंक्ति में उसको नहीं रखता, वो राजाओं की पंक्ति में उसको बिठाता है। आणि तो खालच्या पंक्तीमध्ये त्याला बसवत नाही, तर तो राजांच्या पंक्तीमध्ये त्याला बसवतो। हम खुद कोशिश ना करें बैठने की, आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू नये त्या ठिकाणी बसण्याचा। हम खुद कोशिश ना करें दिखाने के मैं बहुत बड़ा कुछ तो हूँ। आणि आम्ही स्वतः प्रयत्न करायला नाही पाहिजे की मी असा एवढा मोठा आहे आप म्हणून। नम्रता के साथ प्रभु के साथ में, उसके सेवक के साथ में चलते रहें। आणि आम्ही नम्रतेने आणि प्रभूच्या सेवकासोबत आम्ही चालायला पाहिजे। एक समय आएगा, एक वेळ येईल, एक समय आएगा एक वेळ येईल जब परमेश्वर आपको एक स्तर से उठा के दूसरे स्तर पर ज्यावेळी रखेगा। परमेश्वर तुम्हाला एका स्तरावरून उचलून दुसऱ्या स्तरावर नेऊन ठेवेल। आप जल्दी ना करें। आणि आम्ही घाई करू नये। बहुत लोग गलती कर देते हैं, आणि खूप लोक चुका करतात। बहुत लोग गलती करते हैं आणि इसके। खूप लोक याच्या बाबतीत चुका करतात। वो लोग एकदम हाई लेवल पर जाना चाहते हैं, आणि ते लोक एकदम त्यांना हाय लेवलला, उंच लेवलला जायचं असतं, और इसीलिए वो गलती कर बैठते हैं। आणि म्हणून ते त्या ठिकाणी चुकी करून बसतात। वो समय नहीं आने देते, आणि ते ती वेळ येऊ देत नाही। वो परमेश्वर का समय नहीं आने देते, आणि ते परमेश्वराची वेळ येऊ देत वो नाही। परमेश्वर के समय से आगे निकलना चाहते आणि हैं। ते परमेश्वराच्या वेळेच्या अगोदरच ते पुढे जाऊ इच्छितात। मैं 10 से 12 साल प्रभु के सेवक के साथ में बनकर रहा। आणि मी 10 ते 12 वर्ष प्रभूच्या सेवकासोबत बनून राहिलो। मैं वहाँ काम करता रहा। मी त्या ठिकाणी काम करत होतो। झाड़ू लगाने से, टॉयलेट साफ करने से, कुर्सी लगाने से, लोगों की चप्पलों की सेवा करने से वो सेवा मैं करता रहा। आणि झाडू पासून, फरशी पुसण्यापासून, संडास बाथरूम साफ करण्यापासून, लोकांच्या चपला लावण्यापर्यंत मी त्या ठिकाणी काम करत होतो। और जब तक हम समय नहीं आया परमेश्वर का, आणि जोपर्यंत परमेश्वराची वेळ आली नाही मैं वो करता रहा। आणि मी ते करत मैं राहिलो। ईमानदारी से करता रहा, आणि मी इमानदारीने करत राहिलो। विश्वास योग्य के साथ में करता मी रहा, विश्वास योग्यतेने करत और राहिलो। मैंने उस अभिषेक को पहचाना कि मेरे पास्टर के अंदर वो अभिषेक है। आणि मी ते पाहिलं की माझ्या पालकांमध्ये तो अभिषेक आहे। वो अभिषेक मुझे चाहिए। आणि तो अभिषेक मला
पाहिजे. मैं पास्टर के साथ में रहने लगा. आणि मी पालकांसोबत राहू वो लागलो. जहाँ भी जाते थे मैं उनको कहता था मैं आपके साथ में आणि आऊंगा. ते ज्या पण ठिकाणी जात होते त्या ठिकाणी मी म्हणत होतो की मलाही यायचं मैं आहे. जबरदस्ती उनकी गाड़ी में बैठ जाता था आणि मी जबरदस्तीने त्यांच्या गाडीमध्ये बसत और होतो मैं उनके साथ में जाता था. आणि मी त्यांच्या सोबत जायचो. एक दिन आया, एक दिवस आला. एक दिवस आला. उन्होंने मुझसे कहा त्यांनी मला म्हटलं आप ऐसी सेवा करिए. आणि तुम्ही अशी अशी सेवा करा. मैंने कभी सपने में सोचा भी नहीं था, आणि मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. लेकिन जब समय आया पण ज्यावेळी वेळ आली मुझे परमेश्वर ने ऊंचा उठाया. मला परमेश्वराने उंच केलं. इसलिए हम अपने जीवन में हम खुद वो समय ना लेकर आए. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःहून ही वेळ आणायला नाही पाहिजे. आज बहुत नई जो पीढ़ी है, नया जो जनरेशन है, नए जो जवान बच्चे हैं वो आज आगे निकलना चाहते आणि हैं. आताची जी तरुण पिढी आहे ना त्यांना खूप घाई आहे. ते लवकर पुढे जायची इच्छा वो अपने बाळगतात पास्टर से एक कदम नहीं 10 कदम आगे निकलना आणि चाहते ते हैं. आपल्या पालकांच्या 10 पावलं ते पुढे असतात वो अपने वो खुद का समय बनाते हैं. आणि ते स्वतःची वेळ बनवतात. अगर आपको आगे जाना है, जर तुम्हाला पुढे जायचंय परमेश्वर एक समय आपके जीवन में लेकर आएगा. तर परमेश्वर एक वेळ घेऊन येईल तुमच्या आप जीवनामध्ये. इंतजार कीजिए, तुम्ही त्याची वाट पहा. आज इंतजार कीजिए. आज आम्ही वाट पाहूया. गिलगाल में ये पहुंच गए हैं. आणि गिलगालमध्ये हे पोहोचलेले आहेत. अब ये दूसरे स्थान पे वो आते हैं. आता ते दुसऱ्या स्थानावर येत आहे. दूसरे राजे दूसरा अध्याय दूसरा वचन. आणि दुसरं राजे दुसरा अध्याय आणि 2 वचन. आप ध्यान से सुने. आपण लक्ष देऊन ऐकूया. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडायचा नाही. वाह. हाँ. मग ते बेथेल येथे अब गेले. दूसरी जगह गिलगाल से निकलकर वो बेथेल में आते हैं. आता ते गिलगाल मधून निघाले आणि ते बेथेल मध्ये गेले. वो अलीशा जो है वो साथ साथ चलकर वो बेथेल में आ गए. आणि एलिया आणि अलिशा जो आहे तो सोबत चालत असताना ते आता बेथेल या गावामध्ये पोहोचले आहेत. बेथेल का अर्थ है आणि बेथेल याचा अर्थ आहे एलोहिम. एलोहिम. एलोहिम का मतलब है एलोहिम याचा अर्थ आहे परमेश्वर का घर. परमेश्वराचं घर. सुनिए, ऐका. अभिषेक कहाँ पर है? आणि अभिषेक कुठं आहे? परमेश्वर के घर में है. परमेश्वरच्या घरामध्ये. बेथेल में है. आणि बेथेल मध्ये आहे. परमेश्वर के घर में है. परमेश्वरच्या घरात आहे. अभिषेक आपके घर में है. अभिषेक तुमच्या घरामध्ये आहे. अभिषेक आपको जो प्रभु ने दास दिया है उसके अंदर अभिषेक है. आणि परमेश्वराने जो तुम्हाला दास दिलेला आहे अभिषेक त्याच्यामध्ये आहे. उसको छोड़कर ना जाए. आणि त्याला सोडून जाऊ नका. अभिषेक बेथेल में है. आणि अभिषेक जो आहे तो बेथेल मध्ये आहे. आपके घर में है. तुमच्या घरामध्ये आहे. और हम अभिषेक ढूंढने के लिए वहां भाग रहे हैं. पण आम्ही अभिषेक शोधण्यासाठी इकडे तिकडे पळत आहे. सुनिए, ऐका. दूसरे राजा 6 अध्याय 32 वचन में लिखा है आणि दुसरा राजे याचा 6वा अध्याय आणि 32 वचनामध्ये म्हटलं आहे कि अलीशा कहां पर बैठा हुआ है. आणि अलिशा कुठं बसलेला आहे. अलिशा त्यावेळी आपल्या घरात बसला. बस अलीशा अपने घर में बैठा हुआ है. आणि अलिशा आपल्या घरात बसला आहे. अलीशा अपने घर में बैठा है. अलिशा आपल्या घरात बसला आहे. अभिषेक कहां पर है? आणि अभिषेक कुठं आहे? आपके घर में है. आपल्या घरामध्ये आहे. यहाँ वहां ना भागे, इकडे तिकडे पळू नका. यहाँ वहां ना दौड़े. इकडे तिकडे पळू नका. अभिषेक के लिए यहाँ वहां किसी के पीछे ना दौड़े. आणि अभिषेकासाठी इकडे तिकडे याच्या त्याच्याकडे पळू नका. भविष्य वक्ताओं के पीछे मत आणि भागे. भविष्यवक्त्यां पाठीमागे पळू नका. मला नंबर भेटेल का त्याचा? मला नंबर मिळेल का त्याचा? मला नंबर मिळेल का त्याचा? नंबर लेने की जरूरत नहीं है आपको. नंबर घ्यायची गरज नाही तुम्हाला. आपके पास्टर का नंबर ले लें आप, तुमच्या पालकांचा नंबर तुम्ही घ्या. क्योंकि आपके पास्टर के जीवन के अंदर खुदा बाप ने अभिषेक रखा हुआ है. आणि तुमच्या पालकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने तो अभिषेक ठेवलेला आपके आहे. सेवक के अंदर प्रभु ने अभिषेक को रखा तुमच्या हुआ है. सेवकाच्या आतमध्ये तो अभिषेक ठेवलेला हम आहे. दौड़ रहे हैं इसके पीछे, दौड़ रहे हैं उसके पीछे. आणि आम्ही इकडे तिकडे याच्या त्याच्याकडे पळत आहोत. फोन नंबर लेने की कोशिश करते हैं. आणि फोन नंबर घ्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. फोन करते हैं यहाँ वहाँ अभिषेक पाने के लिए. आणि फोन करतो आम्ही इकडून तिकडून अभिषेक कुछ मिळवण्यासाठी. लोग पंजाब निकल जाते हैं, आणि काही लोक तर पंजाबला निघून कुछ लोग जातात. चेन्नई निकल जाते काही हैं, लोक चेन्नईला निघून जातात. कुछ लोग पता नहीं कहाँ कहाँ निकल जाते हैं. आणि काय माहित नाही काही काही लोक कुठं कुठं जातात. अरे भाई, अभिषेक तेरे घर में है. अरे अभिषेक तुझ्या घरामध्ये आहे. अभिषेक तेरे घर में है. अभिषेक तुझ्या घरामध्ये आहे. अभिषेक बेथेल में है. आणि अभिषेक बेथेल मध्ये आहे. बेथेल का मतलब प्रभु के घर में है. आणि बेथेल म्हणजे प्रभूचं घर आहे. आपके पासवान के पास वो अभिषेक प्रभु ने आणि दिया तुमच्या है. पालकांकडे तो अभिषेक दिलेला आहे. यहाँ वहाँ ना दौड़े. इकडे तिकडे आम्ही पळू नये. अलीसा कह रहा है आणि अलिशा म्हणत आहे, मैं तुझे नहीं छोड़ूंगा. मी तुला सोडणार नाही. अलीसा कह रहा है अरे तू चला जा. आणि अलिशा म्हणते की तू. एलिया बोल रहा है, एलिया अलीशा को कह रहा है कि छोड़ दे मुझे, चला जा तू. आणि एलिया म्हणत आहे अलिशाला की तू मला सोडून निघून जा. वो कहता है परमेश्वर की सौगंध, आणि तो म्हणते की परमेश्वराची शपथ, मैं तुझे छोड़ूंगा मी नहीं. तुला सोडणार नाही. मुझे मालूम है तेरे अंदर क्या, मला माहितीये तुझ्या आतमध्ये काय आहे. मुझे मालूम है तेरे अंदर क्या. मला माहितीये तुझ्या आतमध्ये काय आहे. मैं तुझे छोड़ने का नहीं, मी तुला सोडणार मैं नाही. तुझे छोड़ूंगा नहीं. मी तुला सोडणार नाही. तो कितने भी बोल मुझे जाने के लिए, मैं नहीं छोड़ता तुझे. आणि तू मला किती पण बोल सोडून जाण्यासाठी मी तुला सोडणार नाही. आज तो बिना बोले लोग छोड़ के चले जाते. आता न बोलताच लोक निघून जातात.
अलीशा को मालूम है आणि अलिशाला माहिती आहे जो मेरे साथ में है, आणि जो माझ्या सोबत आहे जिसके सेवा मैं करता हूँ, आणि ज्याची सेवा मी करत आहे जिसके संग मैं जाता आणि हूँ, ज्याच्या सोबत मी जात आहे उसके अंदर एक अभिषेक है। आणि त्याच्या आतमध्ये एक अभिषेक वो आहे अभिषेक की आग है, आणि त्या अभिषेकाची एक आग आहे वो मुझे चाहिए, आणि ती मला पाहिजे वो मुझे चाहिए। ती मला पाहिजे। आप आधे रास्ते में छोड़कर ना जाएं, आणि तुम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून निघून जाऊ नका अपने सेवक को अपने घर को छोड़ के ना जाएं। आणि आपल्या सेवकाला आणि आपल्या घराला सोडून निघून जाऊ नका। प्रभु के अनुग्रह से आप यहाँ तक आए हैं, आणि प्रभूच्या कृपेमुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत परमेश्वर के दास के साथ में ठहरे रहे। आणि परमेश्वराच्या सेवकासोबत रहा। अलीशा उस जगह नहीं रुका। आणि अलिशा त्या जागेवर थांबला नाही एलिया ने कहा रुक जा, आणि एलिया म्हटला थांब। वो कहता मैं यहोवा की सौगंध है, मैं नहीं रुकूंगा। तो म्हटला की परमेश्वराची शपथ मी जाणार नाही। वो एलिया के संग गया। आणि तो एलिया सोबत गेला। आप भी संग संग चले, आम्हीही सोबत राहायला पाहिजे। ना पीछे ना आगे, आप संग संग चले। ना पुढं ना पाठीमाग, आम्ही सोबत चालूया। कई बात हमारे जीवन में आएगी जो हमें परमेश्वर के सेवक से और परमेश्वर के घर से दूर लेकर जाएगी। आणि कित्येक गोष्टी अशा आमच्या जीवनामध्ये येतील की ते आम्हाला परमेश्वराच्या सेवकापासून आणि घरापासून ते आम्हाला विभक्त करतील। आपको जो घर मिला है उससे तोड़ने के लिए बहुत सारे प्रयत्न किए जाएंगे। आणि तुम्हाला जे घर मिळालेलं आहे ते तोडण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले जातील। आपके सेवक से तोड़ने के लिए बहुत सारे प्रयत्न किए जाएंगे। आणि तुमच्या सेवकापासून तोडण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले और ये जातील। शैतान की बड़ी चाल है। आणि ही शैतानाची खूप मोठी चाल आहे। उसको मालूम है अगर ये बेथल में रहा, प्रभु के सेवक के साथ में रहा, तो एलिया का दुगना अभिषेक इसको मिलेगा और मेरे राज्य का खात्मा ये कर देगा। आणि त्या शैतानाला माहित आहे की हा जर त्या परमेश्वराच्या घरामध्ये त्याच्या सेवकाबरोबर जर तो राहिला तर त्याला दुप्पट पटीने अभिषेक मिळेल आणि माझं जे राज्य आहे तो ते त्याच्याद्वारे उद्ध्वस्त करेल। आपको अभिषेक चाहिए? जर तुम्हाला अभिषेक पाहिजे, दुगना अभिषेक चाहिए, दुप्पट अभिषेक पाहिजे, खुदा के घर में परमेश्वराच्या घरामध्ये बनून राहूया। परमेश्वर के अभिषिक्त के साथ में बने रहे। परमेश्वराच्या अभिषिक्त सेवकासोबत बनून जीवन राहूया। के अंदर बहुत सारी गैरसमझ निर्माण होगी। आणि जीवनामध्ये खूप सारे गैरसमज येतील। लोग आपको कहेंगे, आणि लोक तुम्हाला म्हणतील जो बातें हमें नहीं मालूम वो बातें भी आपको बता आणि देंगे। ज्या गोष्टी आम्हाला माहित नाही त्या गोष्टी लोक आम्हाला सांगतील, लेकिन वो अर्ध सत्य होगा। आणि पण ते अर्ध असत्य असेल। वो अर्ध सत्य आपको अलग करेगा आणि ते अर्ध सत्य जे आहे ते तुम्हाला वेगळं और करेल। ये हमारे ही लोग होंगे जो परमेश्वर के घर से हमें अलग करेंगे, खुदा के सेवक से हमें अलग आणि हे करेंगे। आमचेच लोक असतील जे परमेश्वरच्या घरातून आणि परमेश्वरच्या सेवकापासून आम्हाला ते वेगळं ये करतील। हमारे ही लोग हैं, आणि हे आमचेच ये लोक अपने ही आहेत, लोग हैं हे आमचेच लोक जो हमें आहेत अलग करने की कोशिश जे करेंगे। आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत। सेवक से अलग और घर से अलग करने की कोशिश करेंगे। आणि सेवकापासून आणि घरापासून वेगळं करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। सावधान रहें, सावधान रहा, सावधान रहें, सावधान रहा। मुझे मेरे जीवन के अंदर बहुत बार मेरे घर से मेरे पास्टर से अलग करने की कोशिश की आणि गई। मला माझ्या जीवनामध्ये खूप वेळा माझ्या घरापासून आणि माझ्या पालकांपासून मला वेगळं करण्याचा प्रयत्न केला। मुझे उलट सीधा बात उनके बारे में की गई आणि त्यांच्या बाबतीत मला उलट सुलट सांगण्यात आलं, लेकिन मैंने उनको रुका दिया। पण मी त्यांना थांबवलं। मैं जानता था मेरे पिता को, मेरे सेवक को, मेरे पास्टर को मैं जानता था कि वो क्या करते हैं। आणि मी ओळखून होतो की माझे पालक कोण आहे, ते काय करत आहेत आणि काय करतात। मैं रात दिन उनके साथ में था। आणि मी रात्रंदिवस त्यांच्या सोबत होतो। मैं उनके जीवन को बारकाई से देखता था। आणि मी त्यांचं जीवन बारकाईने पाहत होतो। कभी कभी उनके पास में अपने बच्चे को पिलाने के लिए दूध के पैसे नहीं होते आणि थे। कधी कधी त्यांच्या लहान लेकरांना दूध पाजण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे। कभी कभी उनके घर के अंदर खाना नहीं होता आणि था। कधी कधी त्यांच्या घरामध्ये जेवण नसायचं। मैंने बहुत नजदीक से देखा है। आणि मी ते खूप जवळून पाहिलेलं आहे। मैंने देखा उनके विश्वास का जीवन, आणि मी पाहिलं त्यांचं विश्वासाचं और जीवन। खुदा बाप ने उनको विश्वास के द्वारा चलाया। आणि परमेश्वराने त्यांना विश्वासाच्या द्वारे वो चालवलं। मैं मेरे पिता को मैं विश्वास का पिता कहता आणि हूँ। मी माझ्या पित्याला विश्वासाचा पिता म्हणतो। मैं आज भी उनके द्वारा काफी कुछ सीखता हूँ। आणि आजही मी त्यांच्या जीवनातून खूप साऱ्या गोष्टी शिकतो। जो भी आज मैं प्रचार करना सीख रहा हूँ, जो विश्वास का मैंने जीवन सीखा है, मेरे पिता से मैंने सीखा है। आणि जे पण आज मी प्रचार करणं जे शिकलो आहे, जे मी विश्वास करणं शिकलो आहे, ते मी माझ्या पित्याकडून शिकलो आहे। जो आत्माओं की चिंता उनको है, वो आत्मा की चिंता करने का मैंने उनसे सीखा आणि जे है। आत्म्याची चिंता करणं आहे ते देखील मी त्यांच्याकडून शिकलो। मैंने सीखा उनके द्वारा कि वो की तरस से भरे हुए हैं। आणि मी पाहिलं की ते किती कळवळीने भरलेले मैंने आहेत। देखा कि उनके अंदर वो तरस है कि वो एक लीडरशिप को तैयार करें। आणि मला माहित आहे की त्यांच्या आतमध्ये जो कळवळ आहे तो लीडरशिप तयार करण्याचा कळवळ आहे। उन्हें अपना सब कुछ खर्च कर दिया आणि उसके त्यांनी लिए। त्यांचं सर्व काही खर्च केलं त्यासाठी। मैंने उनसे सीखा है आणि मी त्यांच्याकडून हे शिकलो। और मैं लोगों को कहता हूँ, आणि मी लोकांना सांगतो, आप उनके बारे में बात करने की मुझे जरूरत नहीं है। आणि तुम्ही मला त्यांच्या बाबतीत सांगू नका। मेरे अच्छे दोस्त थे, माझे चांगले मित्र मैंने आहेत, उनको कहा मी त्यांना
त्यांना मैं सांगितलं आपको छोड़ सकता हूँ, मी तुम्हाला सोडू शकतो, लेकिन मेरे 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 सेवक को और बेथेल को नहीं छोड़ूंगा. पण माझ्या सेवकाला आणि बेथेलला मी सोडू शकत मेरे नाही. माँ बाप को, मेरे मम्मी पिताजी को उन्होंने बहकाया. आणि माझ्या आई वडिलांना त्यांनी बहकवलं कितनी बार उन्होंने कहा कि चर्च जाना नहीं है. आणि कित्येक वेळा त्यांना सांगितलं की चर्च जायचं मैं नाही. मेरे माँ बाप के सामने खड़ा हुआ, आणि मी माझ्या आई वडिलांच्या समोर उभा क्योंकि राहिलो. मेरे माँ बाप इतने अच्छे तरीके से उनको नहीं जानते जितने अच्छे तरीके से मैं जानता आणि था. माझे आई वडील त्यांना एवढं चांगल्या पद्धतीने ओळखत नाही तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी त्यांना ओळखतो. मैंने अपने माँ बाप को कहा, आणि मी माझ्या आई वडिलांना मैं आपको म्हटलं छोड़ सकता हूँ, मी तुम्हाला सोडू मैं ये शकतो, घर छोड़ सकता मी हे घर हूँ, सोडू शकतो, लेकिन मेरे पिता को मैं छोड़ नहीं पण सकता. मी माझ्या पित्याला सोडू शकत मुझे नाही. वो चाहिए मला ते पाहिजे जो उनके पास में है. जे पित्याकडे आहे. वो इस दुनिया में पैसे देने से भी नहीं मिलेगा. ते या जगामध्ये पैसे देऊन देखील मिळत नाहीये. शैतान कोशिश करेगा आपको बेतेल से दूर करने का और आपके सेवक से दूर करने आणि का. सैतान प्रयत्न करेल तुम्हाला बेतेल पासून आणि देवाच्या सेवकापासून दूर करण्याचा. सावधान रहे. सावध रहा. आप पड़ोसी को बोलना सावधान रहे. शेजाऱ्याला म्हणा सावध रहा. कुछ लोग कुड़कुड़ाते रहते हैं, आणि काही लोक कुरकुर करतात उनके उनके कुड़कुड़ाने को लोगों को बताते हैं. आणि त्यांचं कुरकुरनं जे आहे ते लोकांना सांगतात वो एक बाजू जो है वो अर्ध सत्य सादर करते हैं, आणि ते एक एक गोष्टी जी आहे ते अर्ध सत्याच्या गोष्टी वो सांगतात भावना में आकर बोलते आणि हैं, ते भावनेमध्ये येऊन वो बोलतात रोकर बोलते आणि ते हैं, रडून वो बोलतात वो एकदम दुखी होकर बोलते आणि ते हैं. एकदम दुःखी होऊन बोलतात सामने वाले को लगता है कि सच बात कर रहा आणि है, समोरच्याला वाटतं की खरंच लेकिन वो बोलतात सच नहीं है, पण ते सत्य नाहीये. वो अर्ध सत्य आणि ते है. अर्ध सत्य आहे और अर्ध सत्य जानकर वो सेवक को छोड़कर चले जाते आणि हैं, ते अर्ध सत्य त्यांनी जाणून घेऊन ते आपल्या सेवकाला सोडतात बेतेल को छोड़कर चले जाते आणि हैं, ते बेतेल सोडून निघून खुदा जातात. के घर को छोड़ के चले जाते हैं. परमेश्वराचं घर सोडून निघून मैं जातात. आपसे कहना मी चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो दुनिया में कुछ भी हो जाए, आणि जगामध्ये काहीही होऊ द्या बेतेल को कभी मत छोड़ना, आणि बेतेल कधी सोडायचं नाहीये. खुदा के घर को कभी मत छोड़ना. परमेश्वराचं घर कधी सोडायचं नाही. क्यों मालूम है? का माहितीये अभी आप आगे जाने वाले, दुगना अभिषेक अभी आने वाला है. आता आम्ही पुढे गेल्यानंतर दुप्पटपटीने आम्ही अभिषेक घेणार आहोत. बेथल में रहोगे तो अभिषेक मिलेगा. आणि बेतेल मध्ये आम्ही राहिलो तर आम्ही अभिषेक घेऊ. आपको कौन अलग कर रहा है? आणि तुम्हाला कोण वेगळं करत आहे? आपके घर से, तुमच्या घरापासून, आपके सेवक से. तुमच्या सेवेपासून. जांचे, ओळखा खुद को जांचे, आणि स्वतःला ओळखा छोड़कर ना जाए. आणि सोडून जाऊ नका. दोगुना अभिषेक आने वाला है. आणि दुप्पट अभिषेक येणार आहे. रुके, आणि थांबा संग संग चले. आणि सोबत चाला. पड़ोसी को बोलना संग संग चले. शेजाऱ्याला सांगा सोबत चाला. जोर से बोले संग संग चले. जोरात बोला. कहाँ पर चले? कुठे चाला? बेथेल में. बेथेलला पड़ोसी चाला. को बोलो बेथल में आ जाओ. शेजाऱ्याला सांगा बेथेल मध्ये या. बेथल में आ जाओ. बेथेल मध्ये. पहले कहाँ थे? पहिले कुठे होते? गिलगाल में थे. गिलगाल मध्ये होते. अब कहाँ पर आ गए? आता कुठे जायचंय? जोर से बोलो. जो- अब बेथेल में आ गए. बेथेल क्या दर्शाता है? आणि बेथेल काय दर्शवतं? परमेश्वर का घर. परमेश्वराचं घर. उसमें बने रहे. त्याच्यामध्ये आम्ही बनून राहूया. क्यों बने रहना? का बनून राहायचंय? पॉल कहता है मुझे परमेश्वर के प्रेम से कोई अलग नहीं कर पाए. आणि पौल म्हणतो की मला प्रभूच्या प्रेमापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. रोमियो 8 अध्याय 37 से लेके 39 तक. आणि रोमकारस पत्र याचा 8वा अध्याय 37 ते 39 वचनामध्ये. रोमियो की पत्री 8 अध्याय 37 से लेके 39. आणि रोमकारस पत्र याचा 8वा अध्याय आणि 37 ते 39 वचनामध्ये. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हा. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सुष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. कोई समर्थ नहीं है मुझे अलग करने के लिए. आणि मला प्रभूपासून वेगळं करण्यासाठी कोणी समर्थ नाही. मरण, जीवन, भविष्य, वर्तमान कोई मुझे अलग नहीं कर पाए. मरण, जीवन, भविष्य, वर्तमान काळ कोणीही नाहीये. जहाँ खुदा मुझे लेके आया है आणि ना, ज्या ठिकाणी प्रभू मला घेऊन आलाय ना, जहाँ पे मुझे मेरा मैं मुझे लगाया है प्रभु ने, आणि ज्या ठिकाणी प्रभूने मला रोवलेलं आहे ना, जहाँ पे अभिषेक बहता है ना, आणि ज्या ठिकाणी अभिषेक वाहतो ना, वहाँ मुझे खुदा लगाया है ना, त्या ठिकाणी मला परमेश्वर लावलंय ना. दुनिया की कोई ताकत नहीं जो मुझे वहां से अलग कर आणि ह्या सके. जगामध्ये कुठलीही अशी ताकद नाही की ती मला त्यापासून वेगळं करेल. कोई ताकत नहीं है. कुठलीही ताकद नाहीये. इसलिए बेथल में जुड़े रहे. म्हणून बेथेल मध्ये जुडून राहा. पड़ोसी को बोलो बेथल में जुड़ जाए. शेजाऱ्याला सांगा बेथेल मध्ये जुडून राहा. परमेश्वर के घर में जुड़ जाए. परमेश्वराच्या घरात जुडून राहा. सेवक के साथ जुड़ जाए. सेवकासोबत जुडून राहा. हर एक घर में आपका अभिषेक है. आणि प्रत्येक घरामध्ये तुमचे अभिषेक आहे. अभिषेक के लिए भागो मत. आणि अभिषेकासाठी पळू नका. उसने फोन किया, भाग गए वहां आणि पे. त्यांनी फोन केला म्हणून पळाले.
वहाँ पे कितने चमत्कार होते हैं बाबे, वहाँ अभिषेक होकर चलो भागते हैं। त्या ठिकाणी किती चमत्कार होतात, चला तिकडं. अरे चमत्कार तो प्रभु आपके द्वारा भी करवा देगा अरे यार। चमत्कार तर प्रभू तुमच्याद्वारे देखील करत आहे. एक बार उस अभिषेक से तो भर जाओ। आणि एकदा त्या अभिषेकाने तर भरा. एलिया ने 7 चमत्कार किया तो अलीशा ने 14 किया, आणि एलियाने 7 चमत्कार केले तर अलिशाने 14 चमत्कार केले. और हम पता नहीं कितने करेंगे। आणि आम्हाला माहित नाही आता आम्ही किती करू. जहाँ जाओगे चमत्कार होगा, ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी चमत्कार जिसको होणार. हाथ लगा देंगे चमत्कार होगा। आणि ज्याला हात लावणार त्याच्यामध्ये चमत्कार आपका होणार. हाथ चमत्कार का हाथ बन जाएगा। आणि तुमचा हात जो आहे तो चमत्काराचा हात बनेल. हाथ नहीं यार, पूरा जीवन ही चमत्कार का बन जाएगा। हातच नाही तर पूर्ण जीवन चमत्काराने बनून जाईल. आपके वस्त्र चमत्कार के हो जाएंगे, आणि तुमचे कपडे चमत्काराचे बनून जातील. आपका रुमाल चमत्कार का हो आणि जाएगा। तुमचा रुमाल चमत्काराचा बनून जाईल. सिर्फ चमत्कार हो गया तो बेचो मत 50 रुपए का। आणि चमत्कार झाले तर फक्त रुमाल विकू नका 50 रुपयाला. आप तेल को हाथ लगाएंगे तो तेल में अभिषेक उतर जाएगा, तुम्ही तेलाला हात लावला तर तेलावर अभिषेक येईल. तो तेल 100 रुपए का बेचो मत। मग ते तेल 100 रुपयाला विकू नका. हमें फ्री मिला है, आता फ्री मिळालंय, हम फ्री देंगे, फुकट मध्ये द्या. फ्री देंगे हम। अरे खुदा बाप ने इतने कीमती लहू से मुझे खरीद लिया है, मुझे बेचने की कोई जरूरत नहीं है। अरे प्रभू येशूने आम्हाला एवढं किमती रक्त देऊन घेतलंय. हाँ, यीशु ने फ्री दिया, हम फ्री देंगे। येशूने आम्हाला फुकट दिले, आम्ही फुकट देऊ. आमेन। आमेन. दुकान नहीं बनाना, दुकान नाही बनवायचं, मॉल नहीं बनाना, मॉल नाही बनवायचं, किराना माल की दुकान मत बना देना। किराण्याची दुकान नाही बनवायची. मेरी ये प्रार्थना है, माझी ही प्रार्थना आहे. जब आप आपकी गलियों से गुजरे, आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या गल्लीमधून आपके जाणार, शहरों से गुजरे, तुमच्या शहरामधून जाणार, आपके द्वारा अभिषेक बहे, आणि तुमच्याद्वारे अभिषेक वाहणार, खुदा का अभिषेक आ जाए। तुमच्याद्वारे अभिषेक येईल. पतरस की परछाई गिरती थी, लंगड़े दौड़ने आणि लगते थे, पेत्राची सावली पडत होती आणि लंगडे चालायला बीमार लागत उठकर होते. भागने लगते थे। आणि आजारी उठून चालायला लागत उसकी होते. परछाई से आणि त्याच्या सावलीने, मेरी ये प्रार्थना है, माझी ही प्रार्थना आहे, आपकी परछाई के द्वारा भी ऐसा हो। आणि तुमच्या सावलीने देखील असंच व्हायला पाहिजे. आप बाजारों में से गुजरे, आणि तुम्ही जर बाजारामधून जात आहात, लोगों ने आपको स्पर्श करे, आणि लोकांनी तुम्हाला स्पर्श केला, दुष्ट आत्मा भागने तर लगे। दुष्ट आत्मा पळून जाऊ द्या. एक बार मेरी गाड़ी बारिश के अंदर खराब हो गई, आणि एकदा पावसामध्ये माझी गाडी खराब झाली खराब नहीं पूरी जल गई, आणि पूर्ण जळाली, इंजन जल गया उसका। इंजन जळालं. मैं एक मीटिंग के लिए जा रहा था, आणि मी एका ठिकाणी मीटिंग साठी चाललो होतो, जालना में जा रहा था। जालन्याला चाललो होतो. मेरी गाड़ी पूरी तरह से रोड के बीच में बारिश में जल गई। आणि माझी गाडी पूर्णपणे रस्त्याच्या मध्यभागी पावसामध्ये तिचं इंजिन जळालं. मैं प्रभु इतनी प्रार्थना किया, गाड़ी जल गई। आणि प्रभू मी एवढी प्रार्थना केली, माझी गाडी जळाली. थैंक यू लॉर्ड, गाड़ी जल गई मेरी। धन्यवाद येशू, माझी गाडी जळाली. कोई टेंशन नहीं आया, काही टेन्शन नाही आलं. मुझे मालूम है प्रभु कुछ करने वाला आणि है। मला माहित होतं प्रभू काहीतरी करणार आहे. मैंने शिक्रापुर से पास गजरे को फोन किया। आणि मी शिक्रापूरचे पास्टर गजरे त्यांना मी फोन केला. मुझे जल्दी जाना है, मुझे सुबह 9 बजे मीटिंग है, मुझे पहुंचना है। आणि मला सकाळी लवकर पोहोचायचे, 9 वाजता मला मीटिंग आहे. 1 बजे मेरी गाड़ी जली है रात में। आणि रात्री 1 वाजता माझी गाडी अब जळाली. कैसे जाऊं, बड़ा प्रश्न चिन्ह था। आता मी जाणार कसं, खूप मोठा प्रश्न आहे. मैंने उनको बुलाया, आणि मी त्यांना बोलवलं. वो आ गए वहां पर। ते त्या ठिकाणी आले. और फिर मैं सोचने लगा यार गाड़ी तो चाहिए, ये गाड़ी छोड़कर मैं आगे निकलूंगा। आणि गाडी तर पाहिजे आता, पण ही गाडी सोडून मी निघून जाईल. मैंने येरोड से फोन करके गाड़ी मंगावा लिया, आणि मी येरवड्याला फोन करून एक गाडी मागून घेतली. लेकिन गाड़ी आने तक वक्त लगा। पण ती गाडी यायला वेळ लागला. पास्टर जी के साथ में एक व्यक्ति था, आणि पालकांसोबत एक व्यक्ती होता. हमने गाड़ी धक्का मारकर साइड में लगाया। आणि आम्ही गाडीला धक्का मारून गाडी साईडला मैं लावली. ये चाहता था कि उनको चाबी देकर मैं आगे निकल जाऊं गाड़ी लेकर, आणि मला असं वाटत होतं की मी त्यांना चावी द्यावी आणि मी पुढे निघून क्योंकि मुझे जाऊ, टाइम में पहुंचना था। कारण मला वेळेवर पोहोचायचं होतं. और वहां पर वो आ गए, आणि त्या ठिकाणी ते आले. और हम बारिश में भीग रहे थे। आणि आम्ही पावसामध्ये भिजलो. वहां पे उनके साथ में एक आदमी आया हुआ था। आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती आला होता. मैंने उनकी ओर देखा, आणि मी त्यांच्याकडे पाहिलं. वो नीचे गिर गया। आणि तो खाली पडला. मेरे इसको क्या हो गया, मी म्हणले ह्याला काय वो झालं. शुरू हो गया। आणि तुला काहीतरी झालं. मतलब प्रभु गाड़ी इसलिए जलाया क्या तूने। आणि मी म्हटलं की प्रभू गाडी तू याच्यासाठीच अभिषेक जो होता है वो अद्भुत कार्य करने की सामर्थ्य देता आणि है। अभिषेक जो आहे तो अद्भुत कार्य करण्याचं सामर्थ्य देतो. प्रार्थना किया, हम लोग निकल गए। उसको फीट का बीमारी था, आणि त्याला जो त्रास होता तो फिटेचा आजार वो होता. कभी भी उसको फीट आता था, उसको फेस आता था, वो गिर जाता था। आणि कधी त्याला फिट येत होती, त्याच्या तोंडाला फेस येत होता. उस दिन रात को प्रार्थना किया, आणि त्याच रात्री प्रार्थना केली. आज तक उसको फीट नहीं आया, आजपर्यंत त्याला फिट आली नाही. आज तक फीट नहीं आया उसको। आजपर्यंत त्याला फिट आली नाही. आमेन। आमेन. आप जहां भी जाएंगे आणि तुम्ही ज्या पण ठिकाणी जाणार आहात, प्रभु आपका इस्तेमाल करेगा। प्रभू तुमचा उपयोग करेल. मेरी ये प्रार्थना है, माझी प्रार्थना आहे, अभिषेक आपके द्वारा बहे, अभिषेक तुमच्याद्वारे वाहील. अभिषेक आपके द्वारा बहेगा, अभिषेक तुमच्याद्वारे वाहील. वाघोली में बहेगा, वाघोलीमध्ये वाहणार, सोसाइटी में बहेगा, सोसायटीमध्ये वाहील, आप गांव में बहेगा। आणि गावामध्ये वाहील. आप तैयार रहें, तुम्ही तयार राहा. सिर्फ क्या करना है, फक्त काय करायचं, खुदा के
बेथेल में बने रहना है, आणि परमेश्वरच्या बेथेलमध्ये बनून राहायचं समर्पित जीवन करना है। आणि आमचं समर्पित जीवन आम्हाला करायचंय जब तक हम समर्पित और अधीन नहीं होंगे, आणि जोपर्यंत आम्ही समर्पित होणार नाही हम दुगने अभिषेक को प्राप्त नहीं कर पाएंगे। तोपर्यंत आम्ही दुप्पट अभिषेक प्राप्त करणार नाही। आप आपके घर में विश्वास योग्य बने रहें, आम्ही आमच्या घरामध्ये विश्वास योग्य असायला हवं, ईमानदार बने रहें, इमानदार असायला हवं, प्रामाणिक बने रहें। प्रामाणिक असायला हवं। अभिषेक अभी आने वाला है, आणि आता अभिषेक येणार आहे, आगे आगे अभिषेक रखा हुआ है। आता समोर अभिषेक ठेवलेला आहे। बेथेल में एलिया ने अलीशा से कहा, आणि बेथेल मध्ये एलियाने अलीशाला म्हटलं, यहीं ठहर, आणि तू इथंच थांब, क्योंकि यहोवा मुझे यरीहो में लेके जाने वाला है। कारण यहोवा मला यरीहो मध्ये घेऊन जाणार आहे। पर अलीशा तुरंत बोल उठा, आणि अलीशा तुरंत बोलला, यहोवा के जीवन की सौगंध है, आणि यहोवाच्या जीवनाची शपथ, मैं तुझे नहीं छोड़ने का, मी तुला सोडणार नहीं नाही, हो सकता। असं होणार नाही। अलीशा ने कहा, अलीशा म्हटला, तू मेरे बिना नहीं जाएगा, तू मला सोडून जाणार नाही, तू मेरे बिना नहीं जाएगा, तू मला सोडून जाणार मैं नाही, तेरे साथ आऊंगा। मी तुझ्या सोबत येईन। देखता हूं मुझे कौन विभक्त करता है तेरे साथ, आणि पाहतो मी की मला कोण तुझ्यापासून विभक्त करतोय। मैं छोड़ने का नहीं तुझे, मी सोडणार नाही तुला, तू मुझे कितना भी कह ले, आणि तुम्हाला किती पण बोल, ठहर जा, थांब ठहर जा। थांब, अरे छोड़ना, तेरे मुझे मालूम है तेरे अंदर क्या है। अरे सोड ना, मला माहिती आहे तुझ्या आतमध्ये काय आहे, समय पे मैं बताऊंगा, समय पे मैं बताऊंगा मुझे क्या लेना है। आणि वेळेवर मी सांगेल की मला काय घ्यायचं अब आहे। सिर्फ मेरा एक ही काम है, आता माझं फक्त एकच काम आहे, तेरे साथ चलना है, तुझ्या सोबत चालायचंय, तेरे साथ चलना है, तुझ्या सोबत चालायचंय, तेरे साथ चलना तुझ्या सोबत चालायचंय। है। दुगना अभिषेक यहाँ नहीं है, आणि दुप्पट अभिषेक या ठिकाणी नाहीये, वे कहीं और है, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे, उसे पाकर ही रहूंगा, आणि त्याला मी मिळवूनच उसे राहीन, पाकर रहूंगा। त्याला मी मिळवून राहीन। अभिषेक यहाँ नहीं है, अभिषेक या ठिकाणी नाहीये, बेथेल में नहीं है, बेथेल मध्ये नाहीये, बेथेल में नहीं है, बेथेल मध्ये नाहीये, वो आगे है, तो पुढे आहे, मैं वो लेके ही रहूंगा, आणि मी तो घेणार, जब तक नहीं लूंगा तोपर्यंत मैं तुझे छोड़ने का नहीं, मी तुला सोडणार मैं नाही, तुझे छोड़ने का मी नहीं, तुला सोडणार नाही, मैं तुझे छोड़ूंगा मी नहीं, तुला सोडणार नाही, मैं तेरे साथ चलूंगा। मी तुझ्या सोबत चालेन, मैं तेरे साथ मी चलूंगा। तुझ्या सोबत राहीन। आमेन। आमेन। एलिया, एलिया, मुझे तेरी जरूरत है, मला तुझी गरज आहे, तेरे अंदर जो है ना, तुझ्या आतमध्ये जे आहे ना, जो आग है ना, जी आग आहे ना, वो मुझे चाहिए। ती मला पाहिजे। निर्णय आपका है, निर्णय तुमचा आहे। अब गिलगाल में छोड़ के जाएंगे तुम्ही गिलगाल मध्ये सोडून जाणार या बेथेल में छोड़ के या जाएंगे। बेथेल मध्ये सोडून जाणार। अलीशा का निर्णय था, अलीशाचा निर्णय होता, मैं तुझे नहीं छोड़ूंगा। मी तुला सोडणार नाही। गिलगाल के मध्य से आप वापस जा सकते हैं, आणि गिलगाल मधूनच तुम्ही माघारी जाऊ शकता, या आगे बढ़कर आशीष को ले सकते का हैं। पुढे जाऊन तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता। आज आपका निर्णय बेथेल से आप छोड़कर जा सकते हैं। आज तुमचा निर्णय आहे बेथेल सोडून देखील तुम्ही जाऊ शकता। मैं तो नहीं जाऊंगा, मी तर नाही जाणार, मुझे अभिषेक चाहिए। मला तो अभिषेक पाहिजे। बेथेल के अंदर एक खासियत क्या है मालूम है? आणि बेथेल मध्ये एक रहस्य आहे, काय आहे माहिती आहे? बदलावट है। आणि बदलाव आहे। आप बैठ जाए, आपण बसूया। मैं आपको नचाने वाला हूँ बहुत। मी आज तुम्हाला नाचवणार आहे। आप खुश नहीं है? तुम्ही आनंदी नाहीये? आप नाराज है? मी नाराज आहात? कोई बात नहीं, काही हरकत नाही। आपकी नाराजगी हम जाते समय निकालेंगे। आणि तुमची नाराजगी आम्ही काढून टाकू। दूसरा राजा तीसरा अध्याय तीसरा वचन। आणि दुसरा राजाचा दुसरा अध्याय आणि 3 वचन। बेथेलातल्या संदेष्टाचे शिष्य अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, आजी वाजी वाजी, हाँ, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे। हाँ, बेथेल वासी भविष्य वक्ता यहाँ पर है। आणि या ठिकाणी भविष्यवक्ता या ठिकाणी आहे। बेथेल के वासी हैं, आणि बेथेल मधले ते रहिवासी आहे, वो भविष्य वक्ता है। आणि ते भविष्यवक्ते आहेत। वो अलीशा को कह रहे हैं, आणि ते अलीशाला म्हणत आहे, क्या कह रहे हैं? काय म्हणत आहे? क्या तुझे मालूम है, काय तुला ठाऊक आहे? आज यहोवा तेरे स्वामी को तेरे ऊपर से उठा ले जाएगा। आज प्रभू परमेश्वर एलियाला तुझ्यापासून घेऊन जाणार आहे। आज उठा ले जाएगा। आज तू घेऊन जाणार आहे। अलीशा क्या कहता है? अलीशा काय म्हणतो? आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा। क्या करा? पुरे करा। पूरे करा। हिंदी में लिखा चुप रहो। हिंदीमध्ये म्हटले, मराठीमध्ये म्हटले चुप। तुम मुझे क्या सिखाओगे साहब? तुम्ही मला काय शिकवणार? मुझे मालूम है मेरा स्वामी जाने वाला है। आणि मला माहिती आहे माझा स्वामी जाणार आहे। आप चुप बैठ जाएं। तुम्ही गप्प बसा। हमारे जीवन में ना एक बेथेल में रहकर हमें बहुत कुछ सीखना है। आणि बेथेल मध्ये राहून आम्हाला खूप काही शिकायचं आहे। मैं आपसे एक बात को
कहना चाहता हूँ। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे बेथलेहम के अंदर बदलावट होती है, आणि बेथेलमध्ये बदल आहे, परमेश्वर के घर में बदल होती है। परमेश्वराच्या घरामध्ये बदल होतो। जो बात मैं बाहर जाके नहीं सीखता वो मुझे परमेश्वर के घर में सीखने मिलती आणि है। ज्या गोष्टी मी बाहेर जाऊन शिकत नाही त्या गोष्टी मला परमेश्वराच्या घरामध्ये शिकायला मिळतात, परमेश्वर के घर में मुझे सीख मिलती है। आणि परमेश्वराच्या घरामध्ये मला शिक्षण मिळतं। मेरे जीवन को कैसे रखना है, आणि माझं जीवन कसं ठेवायचं, मेरे घर में कैसे रहना है, आणि माझ्या घरामध्ये कसं राहायचंय, बाहर कैसे रहना है, आणि बाहेर कसं राहायचंय, ये मुझे बेथेल में सिखाया जाता आणि है। हे मला बेथेलमध्ये शिकवलं और वो जातं, सीखने के द्वारा मेरे जीवन के अंदर बदलावट होती आणि है। ते शिकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये एक बदल घडतो। इसलिए बेथेल में रहना बहुत जरूरी है, म्हणून आम्हाला बेथेलमध्ये राहणं खूप गरजेचं परमेश्वर आहे। घर में रहना बहुत जरूरी है, परमेश्वरच्या घरामध्ये राहणं खूप क्योंकि गरजेचं आहे, परमेश्वर के वचन मुझे सिखाया जाता है वो ग्रहण करने के लिए कि मेरा जीवन कैसा होना है। कारण परमेश्वराचं वचन मला शिकवलं जातं आणि ते माझ्या आतमध्ये ग्रहण होतं आणि मला ते शिकवतं, इसलिए बेथेल प्रभु ने हमें दिया है, आणि म्हणून प्रभूने आम्हाला बेथेल दिलेलं आहे। सिर्फ भविष्यवाणी करते फिरने के लिए नहीं दिया, आणि फक्त भविष्यवाणी करत फिरण्यासाठी दिलेलं नाहीये, ये सीखने के लिए दिया। ते आम्हाला शिकण्यासाठी दिलेलं आहे, बेथेल सीखने के लिए है। आणि बेथेल आम्हाला शिकण्यासाठी आहे। पड़ोसी को बोलना बेथेल सीखने के लिए है, शेजाऱ्याला सांगा बेथेल शिकण्यासाठी आहे, बेथेल सीखने के लिए है। बेथेल शिकण्यासाठी आहे। और उत्पत्ति 12 अध्याय 8 वचन, आणि उत्पत्ती 12:8 मध्ये मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला। त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते, तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली। देखिए पर बेथेल में अब्राहम ने वेदी को बांधा है। आणि पहा या बेथेलमध्ये अब्राहमाने वेदी बांधली, वो कहां से बढ़कर अब्राहम उस पहाड़ पर आया जो बेथेल के पूर्व की ओर है। आणि अब्राहम त्या डोंगरावर गेला आणि त्या ठिकाणी त्याने वेदी बांधली। कहां से वो आगे बढ़ा है, आणि तो कुठून पुढे गेला, कहां से वो बेथेल की ओर आ रहा है। आणि कुठून तो बेथेल पर्यंत येत आहे। 12 अध्याय 6 और 7 वचन में, उत्पत्ति 12 अध्याय 6 से 7 वचन आणि में। उत्पत्ती याचा 12 अध्याय आणि 6 आणि 7 वचन। अब्राहम त्या देशातून शेखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला। त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते। परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे। परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली। सुनिए शेखेम में क्या हुआ, आणि पहा या ठिकाणी काय घडलं। शेखेम के अंदर अब्राहम को दर्शन मिला, आणि शेखेमामध्ये अब्रामाला दर्शन मिळालं, शेखेम के अंदर प्रभु ने उसको प्रतिज्ञा की, आणि शेखेमामध्ये परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली, उसने वहां पे वेदी बांधी। आणि त्या ठिकाणी त्यांनी वेदी बांधली। वो वहां पे रुका नहीं है, तो त्या ठिकाणी थांबला नाहीये, वो वहीं पर रुका नहीं तो वो आगे बढ़कर बेथेल की ओर आता आणि है। तो त्या ठिकाणी थांबला नाही तर तो बेथेलकडे येऊ और लागला। अब्राहम ने बेथेल में तंबू को खड़ा किया है। आणि अब्राहमाने बेथेलमध्ये तंबू टाकला, उसको तंबू कहाँ खड़ा करना था, आणि त्याला तंबू कुठं ठेवायचा जहाँ पे होता, उसको दर्शन हुआ था, ज्या ठिकाणी त्याला दर्शन जहाँ उसको झालं, प्रतिज्ञा हुई ज्या थी। ठिकाणी त्याला प्रतिज्ञा झाली, लेकिन वहां पर उसने अपने तंबू को खड़ा नहीं किया, त्या ठिकाणी त्यांनी त्याची वेदी नाही बांधली, वो अपने तंबू को उसने बेथेल में खड़ा आणि किया। त्यांनी त्याचा जो तंबू आहे तो बेथेलमध्ये ठेवला। सुनिए, ऐका, वो वहां नहीं रुका तो त्या ठिकाणी नाही थांबला, जहाँ पे उसको दर्शन मिला है, ज्या ठिकाणी त्याला दर्शन झालं, प्रतिज्ञा मिली है, आणि त्याला अभिवचन वो मिळालं, आगे बढ़ा है, तो पुढे गेलाय, बेथेल की ओर बढ़ा तो है, बेथेलकडे गेलाय, बेथेल में अब्राहम ने तंबू खड़ा किया आणि है। बेथेलमध्ये अब्राहमाने तंबू उभा केलाय, हम भी अपने तंबू बेथेल में खड़ा करें। आणि आम्ही आमचा तंबू त्या बेथेलमध्ये रुकना उभा करायला पाहिजे, रुकना नहीं है, आम्हाला थांबायचं नाहीये। हमें लगता है हमें दर्शन मिल गया, आणि आम्हाला वाटतं की आम्हाला दर्शन मिळालंय, हमें लगता है कि प्रभु की प्रतिज्ञा हमें हो गई, आणि आम्हाला वाटतं की प्रभूचं अभिवचन आम्हाला मिळालं मुझे आहे, अब बेथेल की जरूरत नहीं आता है, मला बेथेलची गरज नाहीये, मुझे सेवक की भी जरूरत नहीं आणि है, मला सेवकाची पण गरज मुझे नाहीये, दर्शन मिल गया है, आणि मला दर्शन मिळालं और आहे, अपने तंबू को ठोक देते आणि हैं। म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो तंबू टाकला। अब्राहम ऐसा नहीं था, अब्राहम असा नव्हता, उसको मालूम है त्याला माहित होतं उसके तंबू कहाँ ठोकना है। आणि त्याचा तंबू कुठं ठोकायचा आहे, बहुत बार हमें दर्शन मिलता है, आणि खूप वेळा आम्हाला दर्शन मिळतं, प्रभु हमारे जीवन में काम करता प्रभू है, आमच्या जीवनामध्ये काम करतो, और हमें लगने लगता है बेथेल जाने की जरूरत ही नहीं आणि है। मग आम्हाला असं वाटतं की आम्हाला बेथेलला जायची गरजच नाहीये। अगर दर्शन मिला है, आणि जर दर्शन मिळालेलं आहे, खुदा की प्रतिज्ञा है, परमेश्वरचं अभिवचन आहे, तो आप बेथेल में आ जाएं, प्रभु आपको वहां सिखाएगा तर तुम्ही बेथेलमध्ये या, परमेश्वर तुम्हाला शिकवेल कैसे उस दर्शन को आगे बढ़ाकर आणि जाना है, कसं दर्शन पुढे घेऊन जायचं ते, कैसे 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 हमें प्रतिज्ञाओं में चलना आणि है। कसं आम्हाला अभिवचनांमध्ये चालायचं ते। 94 में मुझे दर्शन हुआ, आणि 1994 मध्ये मला दर्शन झालं, वागोली नाम का एक गांव प्रभु ने मुझे आणि दिखाया, वाघोली नावाचं एक गाव मला दाखवलं, मुझे सपने में दिखाया, आणि मला स्वप्नामध्ये मैं नहीं दाखवलं, जानता वागोली कहाँ है। आणि मला माहित नव्हतं वाघोली कुठं मैंने मेरे आहे। पास्टर साहब को पूछा मी माझ्या पालकांना कि विचारलं वागोली कहाँ पर है, वाघोली कुठं आहे, मैं मराठी नहीं बोल सकता आणि था, मी मराठी बोलत नव्हतो, मैं आज भी अच्छी मराठी बोल सकता हूँ, आणि मी आजही चांगली मराठी बोलू उस शकतो, समय नहीं बोलता था। त्यावेळी मी बोलत नव्हतो। कुछ लोग हिंदी लोग हैं इसलिए मुझे हिंदी बात करना आणि पड़ता है। काही लोक हिंदी आहेत म्हणून मला हिंदी बोलावं लागतं। अगली बार से अगले साल से पहले हम इंग्लिश चर्च शुरू करने वाले हैं। आणि येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही इंग्लिश चर्च सुरू करणार आहोत। आमेन। आमेन। प्रभु सिखाएगा। आणि प्रभू शिकवेल। और
मैंने मेरे पास्टर जी को बताया आणि मी माझ्या पालकांना सांगितलं कि मुझे ऐसे दर्शन हुआ है की मला असं असं दर्शन झालंय और मुझे प्रतिज्ञा हुई है। आणि मला अभिवचन मिळालंय वो प्रतिज्ञा, वो आवाज ये थी, आणि ती आवाज हा होता वो सपनी ये सपना ये था। आणि हे स्वप्न हे होतं वागोली गांव के अंदर ऐसे बहुत सारे लोग हैं जो तेरी माँ के जैसे शैतान ने पकड़ा हुआ है। आणि वाघोली विभागामध्ये असे लोक आहेत की जे तुझ्या आई सारखे त्या ठिकाणी लोक आहेत, सैतानाने त्यांना पकडलेलं आहे मैं उनको छुड़ाना चाहता हूँ। आणि मला त्यांना सोडवायचंय। तू जाने वाला है क्या? पण तू जाणार आहे का? मैं तुझे प्रतिज्ञा देता हूँ, आणि मी तुला अभिवचन मैं देतो, तेरे साथ हमेशा बना मी रहूंगा। तुझ्या सोबत नेहमी असेल। खुदा आपने प्रतिज्ञा किया वो रात को, आणि परमेश्वराने त्या रात्री मला अभिवचन मैं दिलं अभी भी याद है मुझे कि वो सपना नहीं था, मेरे साथ हुबहू बात कर रहा था। आणि मला अजूनही आठवत आहे की ते माझं स्वप्न नव्हतं, परमेश्वर मला समोरासमोर बोलत होता। मुझे मैं सुबह मैं सो नहीं पाया उस रात। आणि मी त्या रात्री सकाळपर्यंत झोपलोच नाही। मैं उस रात को जल्दी से जल्दी सुबह कैसे आती वो इंतजार करने आणि लगा। त्या रात्री मी वाट पाहत होतो की ही सकाळ कधी मैं येईल। सुबह उठते भागते हुए मेरे पास्टर जी के पास में गया आणि सकाळी झाल्यानंतर मी माझ्या पालकांकडे गेलो और उन्हें बताया। आणि मी त्यांना असं असं सांगितलं उन्होंने मुझे बैठाकर समझाया आणि त्यांनी मला बसून सांगितलं और उन्होंने मुझे मार्गदर्शन किया आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं। और मैं उनके साथ में बना रहा। कितने साल वो मुझे सिखाते रहे, मैं अपने बेथेल में बना रहा और एक दिन आया कि परमेश्वर ने एक अधिकार के साथ मुझे यहाँ लेकर आया। आणि कित्येक वर्ष मी त्यांच्या सोबत राहिलो आणि नंतर त्यांनी मला एक अधिकार देऊन त्यांनी या ठिकाणी मला पाठवलं। उन्होंने मुझे प्रार्थना करके यहाँ पर भेजा। आणि त्यांनी मला प्रार्थना करून या ठिकाणी मैं पाठवलं। जानता हूँ बेथेल का महत्व क्या है, आणि मी ओळखतो बेथेलचं महत्व काय उस आहे, बेथेल के अंदर क्या है। त्या बेथेलमध्ये काय आहे। अगर मैं उस दिन कहता कि नहीं अभी दर्शन मिल गया, छाती फुगा के चलता, अरे चलो अभी मुझे इसकी जरूरत नहीं है, मुझे उसकी जरूरत नहीं है, अब मैं अकेला कर सकता हूँ। आणि त्यावेळी मी असं म्हणलो असतो की चला आता मला कोणाची गरज नाहीये, मला दर्शन मिळालेलं आहे आणि मी छाती फुगून आलो असतो। मैं उनसे पूछता नहीं था, आणि मग मी कोणाला विचारलं नसतं, लेकिन मुझे मालूम था पण मला माहित अगर होतं उनको छोड़ के कुछ करता आणि त्यांना सोडून जर मी काय मेरा केलं डेरा जल्दी गिरने वाला की है, माझा डेरा लवकरच खाली पडणार जल्दी आहे, गिरने वाला है मेरा डेरा, लवकरच खाली पडणार आहे, जल्दी गिरने वाला है मेरा डेरा। लवकरच खाली पडणार लेकिन आहे। बेथेल के अंदर पण बेथेल आतमध्ये आप सीखेंगे आम्ही शिकणार जो प्रभु ने दर्शन दिया जे है प्रभूने दर्शन उसको दिलंय कैसे आगे बढ़ाना त्याला है, कसं पुढे उस घेऊन अभिषेक जायचं, में कैसे चलना त्या है, अभिषेकामध्ये कसं आप बेथेल चालायचं में सीखेंगे। ते बेथेलमध्ये तुम्ही शिकणार। पड़ोसी को बोलना बेथेल में सीखना है। शेजाऱ्याला सांगा बेथेलमध्ये शिकायचं। बेथेल आपका घर है बेथेल म्हणजे तो आपलं घर आहे जो प्रभु ने आपको दिया जे है। प्रभूने आपल्याला दिलेलं आहे। हमें अभिषेक मिलेगा, आम्हाला अभिषेक मिळेल जहाँ हम बढ़ेंगे, आणि ज्या ठिकाणी आम्ही वाढू, हमारी अगुवाई की जाएगी, आम्हाला बोलावणं येईल, वहाँ हमें वेदी बांधना है, त्या ठिकाणी आम्हाला वेदी वहाँ बांधायची, प्रार्थना करना त्या सीखना ठिकाणी है, आम्हाला प्रार्थना करणं शिकायचं बेथेल में अपने तंबू खड़ा करना आणि है, बेथेलमध्ये आमचा तंबू बांधायचा अपना आहे जीवन खड़ा करें परमेश्वर ने दिए हुए घर में। आणि आमचं जीवन आम्हाला उभं करायचं ज्या परमेश्वराने दिलेल्या घरामध्ये। सुनिए ऐका वहां पे उत्पत्ति 13 अध्याय 3 और 4 वचन में आणि उत्पत्ती 13:3 आणि 4 मध्ये म्हटलंय, मग मजला करीत करीत तो नगेबापासून बेथेल पर्यंत गेला। हा. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता, त्या ठिकाणी तो आला। त्याने प्रथम वेदी बांधली होती, त्या स्थळी तो आला, तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली। यहाँ पर लिखा है अब्राहम ने पहली वेदी बनाई थी, आणि या ठिकाणी लिहिले की अब्रामाने पहिली वेदी बांधली होती वहां अब्राहम ने फिर यहोवा से प्रार्थना किया। आणि अब्रामाने पुन्हा यहोवाकडे प्रार्थना केली हमें बार बार बेथेल में जाना पड़ेगा, आणि आम्हाला पुन्हा पुन्हा बेथेलला जावं लागेल। परमेश्वर के घर में जाकर बार बार प्रार्थना अगुवाई करना सीखना होगा। आणि बेथेलमध्ये जाऊन वारंवार आम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करावी लागेल। अब्राहम बार बार बेथेल में जाता था, म्हणून आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी जावं लागेल। अब्राहम बेथेल में जाता था, आणि अब्राम बेथेलमध्ये जात होता, हमें भी बेथेल में हमेशा जाना आणि पड़ेगा। आम्हालाही नेहमी बेथेलमध्ये जायचं वहां पे आहे। आत्मिक बातें सीखेंगे, आम्हाला या आत्मिक गोष्टी शिकायच्या आहेत अगुवाई होगी। आणि आम्हाला बोलावणं येईल। और उत्पत्ति 28 अध्याय 19 वचन, आणि उत्पत्ती 28:19 वचनामध्ये, आणि त्याने त्या ठिकाणचे नाव बेथेल देवाचे घर असे ठेवले। पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते। पहले बेथेल का नाम लूज था, आणि पहिलं बेथेलचं नाव लूज होतं, उसने उस स्थान का नाम बेथेल रखा। आणि त्या स्थानाचं नाव बेथेल ठेवलं। सुनिए पहला नाम का अस्तित्व जाना है, आणि पहिल्या नावाचं अस्तित्व माहिती आहे, दूसरे नाम का अस्तित्व आना है। आणि दुसऱ्या नावाचं अस्तित्व येणार आहे। आमेन। आमेन। पहले नाम का अस्तित्व जाना है। आणि पहिल्या नावाचं अस्तित्व जाणार आहे। मैं ये क्यों कह रहा हूं, मैं ये क्यों कह रहा हूं, मी हे का सांगत आहे, क्योंकि बेथेल ये परमेश्वर ने दिया हुआ नाम है। कारण बेथेल हे जे आहे हे परमेश्वराने दिलेलं नाव जो आहे। लूज नाम था आणि जे लूज नाव ये होतं मनुष्य ने दिया हुआ ते नाम था। मनुष्याने दिलेलं नाव होतं। न्याय की किताब 1 अध्याय 26 वचन, शास्त्रे आणि शास्त्रेचं पुस्तक याचा पहला अध्याय पहिला अध्याय और 26 वचन, आणि 26 वचन, पहला अध्याय 26 वचन, आणि पहिला अध्याय 26 वचन यहाँ पे लिखा है या ठिकाणी लिहिलेला वो आहे। लूज जो था आणि तो लूज जो होता वो मनुष्य ने बनाया हुआ था। आणि तो मनुष्याने बनवलेला होता। पहला अध्याय 26 वचन, आणि पहिला अध्याय 26 वचन, ध्यान से सुने। लक्ष देऊन ऐकूया। त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर वसविले
व त्याचे नाव लूज ठेवले. सुनिए, हाँ हाँ, त्या नगराचे नाव आजपर्यंत तेच आहे. लेकिन खुदा ने लूज के नाम को बदल कर बेथेल रख पण दिया. परमेश्वराने हे लूज नाव बदलून बेथेल असं ठेवलं लोगों ने लूज को बनाया था. आणि लोकांनी लूज बनवलं लूज होतं. नाम का अर्थ है अखरोट देने वाला पेड़, आणि लूज नावाचा अर्थ आहे की अक्रोड देणारं फळ बादाम का पेड़. आणि बदामाचं झाड. हमारी स्थापना, हमारा अस्तित्व किसी मनुष्य के द्वारा नहीं होना है. आणि आमचं जे अस्तित्व आहे ते कुठल्या मनुष्याच्या द्वारे होणार हमारी नाही. अस्तित्व, हमारी स्थापना ये परमेश्वर की ओर से आणि होना आमची है. जी स्थापना आहे ती परमेश्वराच्या कडून होणार आहे. बहुत बार हमारे जीवन में हम खुद के अस्तित्व को लेकर हम कुछ करना चाहते हैं. आणि खूप वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचंच अस्तित्व घेऊन काहीतरी करायला निघतो हम खुद बदलने को तैयार नहीं आणि होते. आम्ही स्वतः बदलायला तयार होत मैं नाही. आपसे कहना चाहता मी हूं, तुम्हाला सांगू इच्छितो हमारे अस्तित्व से हम कोई भी चीज को खड़ा नहीं कर आणि सकते. आमच्या अस्तित्वातून आम्ही काही कुठल्या गोष्टी उभ्या करणार अगर नाही. परमेश्वर ने खड़ा किया आणि है, जर का आम्हाला परमेश्वरने उभं केलं उसे कोई गिरा नहीं तर सकता. त्याला कोणी खाली पाडू शकत कोई गिरा नहीं सकता. कोणी खाली पाडू इसलिए शकत नाही. परमेश्वर की ओर से खड़े हो जाए. आणि फक्त आम्हाला परमेश्वराकडून उभं राहायचंय. अखरोट देने वाला पेड़ है, आणि ते बदामाचं झाड आहे लूज नाम का अर्थ है. आणि लूज नावाचा अर्थ हमें आहे. लगता है कि हम लूज में बन जाएं. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही लूज मध्ये बनून राहू. कई मिनिस्ट्रियां खूब सेवाएं है ना, ये लूज के स्थान पर खड़ी हुई है. आणि काही मिनिस्ट्री जे आहे, काही सेवा ज्या आहेत त्या लूज वर स्थापन आहेत खुद के ताकत से खड़ी हुई आणि है. स्वतःच्या ताकदीवर उभे आहेत. खुद के 4 लोग जमा कर दिए, उसके अस्तित्व में खड़ी कर दिया. आणि 4 लोक जमा केले आणि त्याच्यावर त्यांनी ते अस्तित्व उभं केलं. ये जमा किए हुए लोग हैं ना, ये टूटे फूटे लोग हैं. आणि हे जे जमा केलेले लोक आहेत ना, ते तुटले फुटलेले आहेत. ये हमेशा टूटे फूटे रहते हैं. आणि हे नेहमी तुटले फुटलेले असतात. कहीं भी चले जाए हमेशा टूटे फूटे रहेंगे. आणि कुठे पण गेले तरी तुटले फुटलेले असतात. अमेरिका चले जाए टूटे फूटे हैं. अमेरिकेला गेले तुटलेले फुटलेले. रेनो बॉन्के की मीटिंग में चले टूटे फूटे. रेन वॉकिंगच्या मीटिंगला गेले तुटलेले फुटलेले. बेनिन की मीटिंग में चले वहां पे टूटे फूटे. बेनिहिनच्या मीटिंगला गेले तुटलेले और ये फुटलेले. टूटे फूटे लोगों को ढूंढते हैं, आणि हे तुटले फुटलेल्या लोकांना शोधतात, उनको जमा करते हैं. त्यांना जमा करतात. तू टूटा है, तू तुटलेला आहे, मैं भी टूटा हूं, मी पण तुटलेला आहे. चल मिलकर कुछ बनाए. चल मिळून काहीतरी बनवू. चल मिलकर कुछ चल मिळून बनाए. काहीतरी बनवू. और ये बनाते हैं आणि हे बनवतात टूटे फूटे. तुटले फुटलेले. टूटे फूटे. तुटले फुटलेले. पर वो टूटे फूटे का उपयोग नहीं करता. प्रभू तुटल्या फुटल्याचा उपयोग नाही करत. समझ रहा है? लक्षात येते का? खुदा बनाता है, परमेश्वर बनवतो. और जब बनाता है आणि ज्यावेळी बनवतो वो टूटे फूटे से नहीं तो बनाता. तुटल्या फुटलेल्यापासून बनवत नाही. वो एक अच्छे कारीगर के द्वारा, अच्छी चीजों के द्वारा बनाता है. आणि तो एका चांगल्या कारागिराच्या द्वारे आणि वस्तूच्या द्वारे तो ते बनवतो. पड़ोसी को बोला टूटना नहीं है. शेजाऱ्याला सांगा तुटायचं नाही. पड़ोसी को टूटो मत. शेजाऱ्याला सांगा तुटू नका. हम हमेशा गाने गाते रहते हैं, नेहमी गाणं गातात. टूट कर बिखरने न देगा मुझे. अभी भी टूटा हुआ है क्या? अजूनही तुटलेलं आहे का? ये गाना गाता है हमेशा. हे गाणं नेहमी गातो. टूट कर बिखरने न देगा. तुटलेला बिखरलेला तुम्हाला देणार कधी? भाई जरा साथ देना भाई, मेरी आवाज अच्छी नहीं है क्या? टूट कर बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार. अभी तक मालूम नहीं क्या यीशु का प्यार जो है कभी टूटने नहीं देता. अजूनपर्यंत माहित नव्हतं का की प्रभू येशूचं प्रेम तुटू देत नाही. फिर भी गाना गाया जा रहा है. तरी आम्ही गाणं गातो. अरे खुदा का प्यार एक बार हो गया ना, जिंदगी में कभी टूटोगे नहीं. अरे एकदा का परमेश्वरासोबत प्रेम झालं ना तर जीवनामध्ये कधीच तुटणार नाही. ये फेविकोल का मजबूत जोड़ है, हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे. ये टूटने नहीं देगा. तुटला जाणार नाही. ये कौन से सीमेंट से दीवार बांधाई रे, टूटती नहीं. आणि हे कोणत्या सिमेंटने दीवार बांधलेली आहे ती तुटत नाही. ये अंबुजा सीमेंट है. हे अंबुजा सिमेंट आहे. ये सीमेंट अंबुजा का नहीं, ये स्वर्ग से उतरा हुआ यीशु ने बनाया हुआ सीमेंट. आणि हे सिमेंट अंबुजाचं नाहीये, स्वर्गातून येशूने बनवलेलं आहे. आमेन. आमेन. जब अंबुजा की इतनी ऐड करते तो हमारे खुदा की कितनी ऐड करनी आणि चाहिए. त्या अंबुजाची एवढी जाहिरात करतात तर आमच्या परमेश्वराची किती जाहिरात व्हायला पाहिजे. अंबुजा का सीमेंट लगा और जेसीबी लेकर आए, नहीं टूटेगा तो बोल मेरे को. लेकिन खुदा का जोड़ है ना, दुनिया की कोई ताकत नहीं जो तोड़ सके. परमेश्वराचा जो जोड आहे ना, या जगामध्ये कुठली ताकद नाही त्याच्यामध्ये तोडण्याची. लगा कितने जेसीबी लगाता है. लावा किती जेसीबी लावायचं. मैं ये नहीं कह रहा हूँ गाना अच्छा है, गाना गाइए, लेकिन हमेशा टूटे मत रहे. मी असं म्हणत नाही की गाणं चांगलं नाहीये, गाणं गा, पण हमारा- नेहमी तुटलेलं गाऊ नका. हमारा परिवर्तन होना है. आमचं परिवर्तन व्हायला पाहिजे. प्रभु के दर्शन मिलने के बाद ना बेथेल में आना है. आणि प्रभूचं दर्शन मिळाल्यानंतर आम्हाला बेथेलमध्ये यायचं आहे. बेथेल में आना है. बेथेलमध्ये यायचं आहे. उत्पत्ति 28 अध्याय 17 वचन. आणि उत्पत्ती 28 अध्याय आणि 17 वचनामध्ये तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे, हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. ये बेथेल है, ये बेथेल ये स्वर्ग का द्वार है. आणि बेथेल जे आहे ते स्वर्गाचं दार आहे. सुनिए, ऐका, मैं आपसे कुछ कहना चाहता मी हूँ. तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. बेथेल में
बेथेलमध्ये स्वर्ग का मार्ग सिखाया जाता है, आणि स्वर्गाचं शिकवलं जातं स्वर्ग का मार्ग सिखाया जाता आणि है। स्वर्गाचा मार्ग शिकवला हम किस जातो प्रकार स्वर्ग की ओर कूच कर रहे हैं की आम्ही स्वर्गाकडे कसं निघायला और पाहिजे किस प्रकार अपना जीवन जीना है, आणि कशा प्रकारे आमचं जीवन आम्ही जगायला ये पाहिजे बेथेल में सिखाया जाता आणि है, ते आम्हाला बेथेलमध्ये शिकवलं जातं बेथेल में सिखाया जाता है, बेथेलमध्ये शिकवलं जातं आपके घर में सिखाया जाता है। आपल्या घरामध्ये शिकवलं जातं परमेश्वर के भवन में ही परिवर्तन होता है। आणि परमेश्वराच्या घरामध्येच परिवर्तन होतं हमें कितना भी दर्शन क्यों ना मिले, आणि आम्हाला कितीही दर्शन मिळू द्या क्यों ना हम स्वर्ग को देख लें, का नाही आम्ही स्वर्गाला पाहू क्यों ना स्वर्गदूतों को देख लें, आणि जरी आम्ही स्वर्गदूतांना याद पाहिलं रखें आणि आठवण ठेवा बेथेल में आने के बाद ही हमें प्रकाशन मिलेगा और हम वहां सीखेंगे। आणि बेथेलमध्ये आल्याच्या नंतरच आम्हाला प्रकाशन मिळेल आणि त्या ठिकाणी आम्ही शिकू हमारा स्वभाव बदलेगा, आमचा स्वभाव बदलेल पुरानी आदतें बदलेंगी, आमच्या जुन्या गोष्टी बदलतील जब प्रभु के वचन को सीखेंगे आणि ज्यावेळी आम्ही प्रभूचं वचन शिकू खुदा का वचन हमारे अंदर काम आणि करेगा परमेश्वराचं वचन आमच्या आतमध्ये काम और करेल हमारा जीवन बदलेगा। आणि आमचं जीवन बदलेल आमेन, आमेन समझ रहे हैं? समजून येतंय बेथेल में सीखते हैं। आणि बेथेलमध्ये शिकायचंय उत्पत्ति 31 अध्याय 13 वचन, आणि उत्पत्ती 31 अध्याय आणि 13 वचन सुनिए सुनिए सुनिए। ऐका ऐका लक्ष देऊन ऐका बेथेल तेथे तू एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे। आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा। वो शब्द नहीं आया, हिंदी में शब्द आया, मैं उस बेथेल का परमेश्वर हूँ। मी त्या बेथेलचा परमेश्वर आहे बेथेल का परमेश्वर कौन है? आणि बेथेलचा परमेश्वर कोण आहे? यीशु है, प्रभू येशू आहे यीशु है। प्रभू येशू मैं आहे मेरी कलीसिया को बनाऊंगा, आणि मी माझी मंडळी बनवेल वो बना रहा है। आणि तो बनवत आहे परमेश्वर के घर ये यीशु का घर है। आणि परमेश्वरचं घर हे येशूचं घर आहे यहाँ परमेश्वर कह रहा है आणि या ठिकाणी परमेश्वर मैं म्हणते, बेथेल का परमेश्वर हूँ। मी बेथेलचा परमेश्वर आहे वो बेथेल में रहता है, आणि तो बेथेलमध्ये राहतो खुदा के घर में वो रहता है, आणि तो परमेश्वरच्या घरात राहतो परमेश्वर के घर में रहता है। तो परमेश्वरच्या घरात राहतो परमेश्वर बेथेल का परमेश्वर है। आणि परमेश्वर बेथेलचा परमेश्वर आहे। समझ में आ रहा है? लक्षात येते समझ में आ रहा है? लक्षात अब मैं येते? आपको कुछ बताना चाहता हूँ। आता मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे। अभी तक कुछ बताया नहीं क्या? आतापर्यंत काही सांगितलं नाही का? और कुछ सीखेंगे? अजून काही शिकणार आहोत का? पड़ोसी को बोलना बोर तो नहीं हुआ, आणि शेजाऱ्याला सांगा बोर होऊ नको। पूछे बोर नहीं हुआ ना वो? त्याला विचारा तुला बोर झालं नाही ना? प्रार्थना करे आखिरी की, शेवटची प्रार्थना करूया आगे बढ़े, का पुढे जायचंय? क्योंकि हमें 3 दिन में कहाँ पहुंचना है? 3 दिवसामध्ये आम्हाला कुठं पोहोचायचंय? यरदन में 2 गुना अभिषेक के लिए। यार्देन मध्ये जायचंय दुप्पटपटीने अभिषेक घेण्यासाठी। यहाँ पे बेथेल में मत नहीं रुकना, आता बेथेल मध्ये थांबायचं और आगे नाही, बढ़ना है। अजून पुढे जायचंय वो कैसे बढ़ेंगे हम सीखेंगे, आणि ते कसं आम्ही पुढे जाणार ते शिकत आहोत। लेकिन ब्रेक के बाद। पण ब्रेकच्या नंतर आप अगर रिस्पांस देंगे तो फिर आगे बढ़ेंगे। तुम्ही काही रिस्पॉन्स दिला तर पुढे जाऊ। कोई वंस मोर नहीं बोलता अभी, आणि कोणी वन्स मोर बोलत नाहीये। कितने कंजूस लोग बाप है। सुनिए, ऐका परमेश्वर बेथेल का परमेश्वर है। परमेश्वर जो आहे तो बेथेलचा परमेश्वर आहे। हमारे जीवन में ने बताया कि कई चीजें ऐसी आएगी जो बेथेल के परमेश्वर से अलग करेगी। आणि आतापर्यंत कित्येक गोष्टी सांगितल्या की ज्या बेथेल पासून आम्हाला वेगळं करतील। हमारे विरुद्ध में लोग बोलेंगे, आमच्या विरोधात लोक बोलतील ये लोग अपने ही होंगे, आणि हे लोक आमचेच असतील, हम पर आरोप लगाया जाएगा। आमच्यावर आरोप लावतील। मैं आपको बताना चाहता हूं एक उदाहरण के द्वारा, मी तुम्हाला एका उदाहरणाच्या द्वारे सांगत जिस आहे। प्रकार याकूब पर आरोप लगाया गया, आणि ज्या प्रकारे याकोबावर आरोप लावण्यात आले, लाबान उसका ससुर और लाबान के पुत्रों ने उसके ऊपर आरोप लगाया। आणि लाबानाचा जो पुत्र आहे त्यांनी त्याच्यावर आरोप लावले। लाबान उसका ससुर है, आणि लाबान त्याचा सासरा आहे। तो उसके बेटे कौन हुए? तर त्याचे मुलं कोण झाले? मेहुणे। मैं गलत नहीं बोल रहा हूं? मेहुणे हुआ ना? मेवणे झाले ना? मेहुणे तो उन्होंने क्या किया? ये तो उत्पत्ति 31 अध्याय 1 वचन में। आणि उत्पत्ती 31:1 मध्ये सुनिए, ऐका उत्पत्ति 31 अध्याय 1 वचन। उत्पत्ती 31 अध्याय 1 वचन। नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलाचे असे म्हणणे आले की आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे। अरे बाप रे, आरोप लगा दिया उसके ऊपर। आरोप लावले क्या त्याच्यावर। आरोप लगाया? काय आरोप लावला? ससुर ने आरोप लगा दिया, सासऱ्याने आरोप लावला, मेहुणे ने भी आरोप लगा दिया, मेवण्यांनी पण आरोप जो लावला, कुछ इसके पास में है आणि जे पण त्याच्याकडे आहे हमारे पिता से छीन लिया इसने। आणि त्याने आमच्या वडिलांकडून हिसकावून घेतलेला मराठी में आहे। अच्छा शब्द लिखा है, मराठीमध्ये चांगलं म्हटलंय, क्या बोला? लुबाडले आहे। लुबाड़ लिया है। कुछ लोग लुबाडले आहे।
प्रभु के सेवक को देख के बहुत लोग बोलते हैं यानी लुबाडलेला है, आणि प्रभूच्या सेवकाकडे पाहून कित्येक लोक म्हणतात की यांनी लुबाडला आहे, लुबाडून बिल्डिंग बांधली, लुबाडून बिल्डिंग बांधली, लुबाडून गाडी घेतली, लुबाडून गाडी घेतली, लुबाडून घडी घेतली, लुबाडून घड्याळ घेतलं, लुबाडून शर्ट घेतला. लुबाडून शर्ट घेतला. प्रभु को साक्षी मानकर आणि प्रभूला साक्षी ठेवून मेरे साथ प्रभु खड़ा है और मेरे साथ में जो रहते हैं उनको पूछ लेना. कभी मेरे जीवन में कभी पैसे का हिसाब नहीं रखता, यहाँ पे एक टीम बनी हुई है, वो सब पैसे का हिसाब रखता. आणि मी कधीही पैशाचा हिशोब ठेवत नाही. या ठिकाणी एक टीम आहे, ती सर्व पैशाचा हिशोब ठेवते. मुझे प्रभु से प्यार है, पैसे से प्यार नहीं. मला प्रभूवर प्रेम आहे, मला पैशावर प्रेम अगर नाहीये. पैसे से प्रेम होता तो प्रभु की सेवा में नहीं आता. आणि जर पैशावर प्रेम असतं तर प्रभूच्या सेवेमध्ये आलो नसतो. खुदा ने उससे प्रेम करना सिखाया. आणि प्रभूने मला प्रेम करणं ये शिकवलंय. बिल्डिंग लुबाड़ के नहीं बनाई आणि है, ही बिल्डिंग लुबाडून बनवलेली ये नाहीये. खुदा की ओर से देन है, आशीषित है. आणि ही प्रभूकडून आलेली देण आहे. तो एक आशीर्वाद आहे. ये आशीर्वाद है. तो एक आशीर्वाद आहे. ये जगह जो दिया है, खुदा का आशीर्वाद आणि ही है. जी जागा घेतली तो एक आशीर्वाद आहे. ये प्रभु का अनुग्रह है हम पर. आणि ही प्रभूची आमच्यावर एक कृपा आहे. कोई भी आपके ऊपर झूठे आरोप लगाए जाएंगे, आणि तुमच्यावर खोटे आरोप लावण्यात आपके येतील. सेवक के ऊपर झूठे आरोप लगाए तुमच्या जाएंगे. सेवकांवर आरोप लावण्यात येईल. सुनना नहीं है, ऐकू नका, सुनना नहीं. ऐकू नका. अरे भाई याकूब के आरोप लगा दिया याकूब के ऊपर. अरे याकोबावर आरोप लावण्यात आले. क्या आरोप लगाया? काय आरोप लावले? मेरे बाप का सब लूट आणि लिया. तू आमच्या बापाचं सर्व काही लुबाडलं. कई बार सेवकों के ऊपर आरोप लगाया आणि जाता. कित्येक वेळा आम्ही सेवकावर देखील आरोप लावतो. क्यों मालूम है? का माहितीये? जब कुछ नहीं था तब आरोप नहीं लगाया. आणि ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी आरोप नाही लावले. आप खुदा के घर में बेथेल में बने रहेंगे ना, आणि तुम्ही परमेश्वराच्या बेथेल घराण्यामध्ये बनून राहिले ना, चैलेंज करता हूं मैं आपको, तुम्हाला मी चॅलेंज करतो. आप समृद्ध बनेंगे. आणि तुम्ही समृद्ध बनणार. आप गरीब नहीं रहेंगे, तुम्ही दरिद्र राहणार नाही. आप गरीबी में नहीं जिएंगे, तुम्ही गरिबीमध्ये राहणार आप नाही. कंगाल नहीं होंगे. तुम्ही कंगाल राहणार अरे नाही. खुदा के घर में बन के रखिए, खुदा आपको समृद्धि की ओर लेकर अरे जाएगा. परमेश्वराच्या घरामध्ये बनून राहा. परमेश्वर तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाईल. समृद्धि की ओर आप भागेंगे नहीं, आणि तो समृद्धीकडे घेऊन जाईल. आप समृद्धि के पास भागेंगे नहीं, तुम्ही समृद्धीकडे पळणार नाही. समृद्ध आपकी ओर भागेगा. समृद्धी तुमच्याकडे घेऊन येईल. समृद्धि आपकी ओर आएगी, समृद्धी तुमच्याकडे येईल. पैसा आपकी ओर आएगा, पैसा आपकी ओर आएगा, पैसा तुमच्याकडे येईल. आशीष आपकी ओर आएगी. आशीर्वाद तुमच्याकडे आपको येतील. जाने की जरूरत नहीं है. तुम्हाला जाण्याची गरज मेरी नाही. मैं जानता हूं, मैंने अनुभव किया इन बातों का. आणि मी जाणतो, मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला कोरोना आहे. के समय कितने लोगों के काम चले गए आणि थे, कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांचे काम निघून गेले. पेमेंट निकल गई थी, पेमेंट निघून गेले. लेकिन हमारे लोग जो प्रभु के बेथेल में बना के रखे थे उनको डबल पेमेंट हो गई थी. पण आमच्या बेथेलमध्ये परमेश्वरांचे लोक बनून राहिले होते, त्यांचे पेमेंट मध्ये दुपटीने वाढ झाली. उनका प्रमोशन हुआ था. त्यांचं प्रमोशन झालं. मैं नहीं कह रहा हूं, हे मी नाही सांगत. यहाँ पे गवाहियां हैं. या ठिकाणी साक्ष आहेत. जो प्रभु के घर में रहेगा जे ना, परमेश्वराच्या घरामध्ये राहतात समृद्धि उनके पास आएगी. आणि समृद्धी त्यांच्याकडे येईल. खुदा मैं प्रभु के घर में बना रहा, आणि मी प्रभूच्या घरामध्ये बनून राहिलो. और समृद्धि कहां से आई मालूम? आणि समृद्धी कुठून आली माहितीये? साउथ कोरिया से आई, आणि साऊथ कोरियावरून समृद्धी आली. भारत से आई, भारतातून आली, लोगों से आई. लोकांकडून आली. लोगों ने इस मंदिर को बांधने के लिए वो आणि दिया. लोकांनी हे मंदिर बांधण्यासाठी. मैं कोई डोनेशन पुस्तक लेके नहीं घूमता था. आणि मी कुठलं डोनेशनचं पुस्तक घेऊन पळालो नाही. मैंने प्रभु को कहा, मी प्रभूला म्हटलं, मैं तेरी सेवा करता हूँ मी तुझी सेवा करतो. और यहाँ पे समृद्धि आनी चाहिए. आणि या ठिकाणी समृद्धी यायला पाहिजे. एक व्यक्ति मैं उसको अभी तक नहीं जानता, मी त्याला अजूनपर्यंत ओळखत नाही. मैं किससे जुड़ा हुआ नहीं हूँ. आणि मी कुणाला जुडलेलो नाहीये. नहीं तो फॉरेन को देखा वहां पे जुड़ गया और वहां से पैसे आते हैं, ऐसा नहीं है. नाही तर फॉरेनला जुडलो आणि तिकडनं पैसे येतात असं नाहीये. साउथ कोरिया के अंदर आणि साऊथ कोरियामध्ये प्रभु ने एक सेवक को दर्शन दिया, आणि प्रभूने सेवकाला दर्शन दिलं. नाम के साथ नावासोबत अशोक राठौड़ अशोक राठोड वाघोली, वाघोली. वहां पे भवन बना रहा है. आणि त्या ठिकाणी मंदिर बांधायचं. वो बड़े 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 मुसीबतों का सामना कर रहा है. आणि तो खूप संघर्षामधून जाते. उसके पास पैसे नहीं है, त्याच्याकडे पैसे नाहीये. लेकिन उसकी ये दिल की इच्छा है, पण त्याची ही अंतकरणापासून इच्छा आहे. उसके लोगों के लिए प्रार्थना का भवन होना है. त्याच्या लोकांसाठी प्रार्थनेचं भवन पाहिजे. मैंने मेरे घर के बारे में नहीं सोचा, मी माझ्या घराच्या बाबतीत विचार केला नाही. मैं कभी सोचा नहीं मेरा घर होगा. आणि मी माझं घर होईल असा कधीच विचार अभी केला नाही. आज भी नहीं सोचता हूँ. आणि आजही मी विचार मैं करत जो नाही. सोचता हूँ, आणि मी जो विचार करतो, मैं परमेश्वर घर के बारे में मी सोचता हूँ. परमेश्वराच्या घराच्या बाबतीत विचार करतो. मुझे मालूम नहीं मैं कहाँ रहूंगा. आणि मला माहित नाही की मी कुठं राहील. मैं नीचे रहता था. आणि मी खाली राहत जो होतो. मेरे साथ में थे उनको मालूम है, गोरखे दादा है, कड़वे दादा है, हमारे साथ दिव्य फैमिली है, पाटिल ताई है, बहुत सारे फैमिली है, थोरात आंटी है, बहुत सारे फैमिलीज है यहाँ पे, वो जानते हैं. अमोल है, जानता है. आणि या ठिकाणी खूप साऱ्या फॅमिली आहेत, त्या मला त्यांनी जवळून पाहिलेलं आहे, त्या मला ओळखत आहेत. उसको सपना गिरा, आणि त्याला स्वप्न पडलं. प्रभु ने बेचैन कर दिया. प्रभूने त्याला बेचैन केलं. वो ढूंढता हुआ वागुली में आया. आणि तो शोधत शोधत वाघुलीमध्ये आला. और जब प्रभु दर्शन देता है ना, आणि प्रभु ज्यावेळी दर्शन देतो ना, किसके भी लिए
किसी के भी लिए कुणासाठी पण, उसकी मुलाकात भी करवा देता। आणि त्याची तो मुलाखत पण करतो. मेरी मुलाकात हुई, आणि माझी भेट झाली उन्होंने कहा आप अशोक राठौड़ हैं। आणि तो म्हटलं की तुम्ही अशोक राठोड आहात. यस, मैं अशोक राठौड़ हूँ। होय, मी अशोक राठोड आप आहे. प्रभु का मंदिर बांध रहे हैं, आप प्रभु के भवन बांध रहे हैं। तुम्ही प्रभूचं भवन बांधत आहात. मैंने यस बांध रहा हूँ। म्हणलं हो, बांधत आहे. आपको कुछ जरूरत है? तुम्हाला काही गरज आहे? मैंने कुछ जरूरत नहीं है। काही गरज नाही. वो मेरे पास देखने लगा, आणि ते माझ्याकडे पाहू लागले. कुछ जरूरत है आपको? तुम्हाला काहीतरी गरज आहे? है, मेरे पास में जगह है, आहे, माझ्याकडे जागा आहे. अब उसे बांधना है मुझे। आता मला ती बांधायची आहे. अच्छा, आपको बांधना है? अच्छा, तुम्हाला बांधायची आहे? कोई बात नहीं, काही हरकत नाही. प्रभु उसको सहायता करेगा। आणि प्रभू तुम्हाला सहायता करेल. और मेरी बातचीत हुई उनसे, आणि माझी आणि त्यांचं बोलणं झालं. उन्होंने एक चेक बुक निकाला त्यांनी एक चेकबुक काढलं और 8 लाख का चेक निकाल कर मेरे हाथ में रख दिया। आणि 8 लाखाचा चेक काढून तो त्यांनी माझ्या हातामध्ये दिला. ये आप रख लीजिए। आणि हे तुमचा चेक. मैं अभी तक उसको जानता नहीं हूँ, मी अजूनही त्याला ओळखत नाही. मैं अभी तक कोई जुड़ जाओ। बहुत बार फॉरेन को देख के हम जुड़ना चाहते हैं, क्योंकि वहां से मैं अपनी आंखें पर्वतों की ओर नहीं लगाऊंगा, मैं मेरी आंखें फॉरेनर की ओर लगाऊंगा। मी माझी दृष्टी वर पर्वताकडे लावणार नाही, मी माझी दृष्टी त्या फॉरेनला लावेन. तिथून मला सहाय्य मिळेल। तिथून मला सहाय्य मिळेल. सहायता हमें यहाँ से नहीं है, सहायता तिथून नाहीये. सहायता स्वर्ग की ओर से। सहायता स्वर्गाकडून आहे. सहायता स्वर्ग की ओर से। सहायता स्वर्गाकडून आहे. और खुदा ने एक बार स्वर्ग खोल दिया ना आपके लिए, आणि एकदा का प्रभूने तुमच्यासाठी स्वर्ग उघडला ना, भर लो, कितना भरना है आपके कपाट, भरा तुमचे किती कपाट भरायचे. भर लो, भरा भर लो कपाट। भरा कपाट. जब खुदा खोलता है ना, आणि ज्यावेळी प्रभू खोलतो ना, छप्पर फाड़ के देगा। आणि तो छप्पर फाडून देतो. रखने की ताकत है, रख के दिखाओ। ठेवण्याची जर ताकद आहे तर ठेवून दाखवा. पड़ोसी को बोलना, रखने की ताकत तो रख के दिखा। आणि शेजाऱ्याला सांगा, ठेवण्याची ताकद आहे तर ठेवून बघ. नहीं समझ में आ रहा है? नाही लक्षात येत? कहाँ पे मिलेगा ये सब? आणि कुठे मिळेल हे सर्व? बेथेल में। बेथेलमध्ये. और यहाँ पे क्या हुआ? या ठिकाणी काय झालं? यहाँ पर याकूब को झूठा आरोप लगाया। आणि या ठिकाणी याकोबावर खोटे आरोप लावण्यात आले. बहुत लोग झूठा आरोप लगा के वो सच मान लेते हैं आणि कित्येक लोकांना ते खोटे आरोप लावून ते सत्य मानतात. और प्रभु के घर को छोड़ देते हैं, आणि प्रभूचं घर ते सोडून निघून जातात. प्रभु के सेवक को छोड़ देते हैं, प्रभूच्या सेवकाला ते सोडून निघून जातात. निकल जाते हैं। ते निघून जातात. उनको पता नहीं होता आणि त्यांना माहित नसतं कि समृद्धि ये कहीं और से नहीं, खुदा की ओर से है। की समृद्धी ही जी आहे ती कोणाकडून नाहीये, ती परमेश्वराकडून आहे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, उत्पत्ति 31:2 वचन में, उत्पत्ती 31:2 मध्ये, लाबान पूर्वीप्रमाणे आपणावर प्रसन्न नाही असे. हाँ, लाबान पूर्वीप्रमाणे आपणावर प्रसन्न नाही. हाँ, सुनिए। ऐका ऐका ऐका. लाबान के साथ में रहता था लाबानासोबत राहत होता याकोब. आपको मालूम लाबान किसकी वजह से आशीषित हुआ? आणि तुम्हाला माहितीये का लाबान कोणामुळे आशीर्वादित झाला? याकूब की वजह से। याकोबामुळे झाला. अब याकूब को वो पहले जैसा नहीं दिखता है। आणि आता तो याकोबाला पहिल्यासारखं पाहत नाही. कई बार सेवक को भी जो पहले प्यार मिलता था ना, वो कई दिनों के बाद में ठंडा हो जाता। आणि कित्येक वेळा सेवकाला पण जे पहिलं प्रेम मिळत असतं ना, ते कालांतराने प्रेम मिळत नाही, ते थंड होतं. अलग अलग कारण होंगे, वेगवेगळी कारण असतील. मुझे मालूम नहीं क्या कारण होगा, आणि मला माहित नाही काय कारण असतील. कई बार हमें देखने मिलता है। आणि कित्येक वेळा आम्हाला पाहायला मिळतं, दादा मैं आपके लिए जान दे दूंगा, दादा मी तुमच्यासाठी जीव देईन, मैं आपके लिए मर जाऊंगा, मी तुमच्यासाठी मरण. आई लव यू, आय लव्ह यू, आई लव यू. ऐसी घट्ट मिठी मारणार की बस मरणार. आता अशी घट्ट मिठी मारणार की मरणारच. छोड़ दो बाबा, छोड़ दो. सोड बाबा सोड. मैं नहीं छोड़ूंगा, आई लव यू. मी नाही सोडणार, आय लव्ह यू. मैं आपके साथ मरूंगा, मी तुमच्या सोबत मरण. अच्छा बेटा, ये 5 साल के बाद बोल के दिखाना. अच्छा मला हे 5 वर्षानंतर बोलून दाखव. जो ऐसे बोलने वाले लोग थे ना, जे असे बोलणारे लोक होते ना, 5 साल भी नहीं लगा, 5 वर्ष पण नाही लागले, 8 से 9 महीने के अंदर छोड़ के चले गए. 8-9 महिन्यामध्ये सोडून निघून गेले. अब मैं उनको कहता हूं आई लव यू. आता मी त्यांना म्हणतो आय लव्ह यू. कभी मिलते ना रोड पे, मैं आई लव, आणि कधी पण रस्त्यामध्ये भेटतात ना, तर मी त्यांना फ्लँकिस देतो. आई लव यू. आय लव्ह यू. तू छोड़ दे बेटा, पर मैं तुझे छोड़ूंगा नहीं. तू सोड मुला, पण मी तुला सोडणार नाही. मैं तुझे नहीं छोड़ूंगा, मी तुला सोडणार नाही. मैं नहीं छोड़ूंगा. मी तुला सोडणार नाही. आज भी मेरा प्रेम वैसे ही बना रहेगा. आणि आजही माझं प्रेम तसंच बनून जा, आहे. छोड़ के जाना है. याकूब के साथ में वही हुआ. आणि याकोबासोबत असंच घडलं.
प्रीति ठंडी हो गई, आणि प्रेम जे आहे ते थंड झालं. प्रीति ठंडी हो गई. प्रीती थंड झाली. प्रीति ठंडी है क्या? नहीं. अच्छा. प्रीती थंडी नाही. अब क्या हुआ मालूम? आता काय झालं माहिती? झूठा आरोप लगाया गया, आरोप लावले गेले उसके साथ में वो पहले जैसा व्यवहार नहीं हो रहा है. आणि त्याच्यासोबत पहिल्यासारखा व्यवहार होत नाहीये. वो उसके मन में क्या हुआ मालूम नहीं. आणि त्याच्या मनामध्ये काय झालं माहित वो नाहीये. उससे द्वेष करने लगा. आणि तो त्याचा द्वेष करू लागला. अब प्रभु क्या कहता है मालूम? आता प्रभू काय म्हणतो माहितीये? उत्पत्ति 31:3 के अंदर, उत्पत्ती 31:3 मध्ये परमेश्वराने याकोबास सांगितले की, परमेश्वर ने देखा आता और परमेश्वर ने कहा. परमेश्वराने पाहिलं आणि सांगितलं. परमेश्वराने याकोबास सांगितले की तू आपल्या पूर्वजांच्या देशी आपल्या आप्तांकडे परत जा. मी तुझ बरोबर असेन. नहीं समझ में आया? नाही समजलं. वो दूसरी जगह में था, तो दुसऱ्या जागेवर होता. गलत जगह पे था. तो चुकीच्या ठिकाणी होता. खुदा ने आया, परमेश्वर आला खुदा ने सुदर्शन दिया, आणि परमेश्वराने जे दर्शन दिलं बेटा वापस लौट जा. आणि मुला परत माघारी फिर. जो तेरी जन्मभूमि है ना, आणि जी तुझी जन्मभूमी आहे ना, जहाँ पे तेरा जन्म हुआ है ना, ज्या ठिकाणी तुझा जन्म झालेला आहे वहाँ ना, पे जा. त्या ठिकाणी जा. चल उठ कर जा. चल उठ आणि जा. मैं तेरे साथ में मी रहूंगा. तुझ्या सोबत आहे. अपनी जन्मभूमि में लौट जाना है. आणि आपल्या जन्मभूमीमध्ये परत जा. जहाँ पे आपका उद्धार हुआ है, जहाँ आपका उद्धार हुआ है, जहाँ पे आपका उद्धार हुआ है, उस जन्मभूमि में वापस लौट जा. और प्रभु कहता है वहां पे लौटने के बाद मैं तेरे संग रहूंगा. आणि तुझा ज्या ठिकाणी उद्धार झालेला आहे त्या ठिकाणी तू परत जा, कारण मी तुझ्या सोबत असेन. याकूब को बोला है, याकोबाला म्हटलंय, जा तू गलत जगह पे, जा तू चुकीच्या जागी आहे. अपनी भूमि में चले जा, आपल्या भूमीमध्ये जा लौट जा, आणि माघारी फिर. मैं तेरे संग रहूंगा. मी तुझ्या सोबत असेल. हम पहले के समान बर्ताव नहीं दिखाते. आणि आम्ही पहिल्यासारख्या गोष्टी ठेवू नये. हम कितनी बार जन्मभूमि से अलग हो जाते हैं. आणि आम्ही कित्येक वेळा त्या जन्मभूमीपासून आम्ही वेगळे होतो. हमें अलग नहीं होना है. आम्हाला वेगळं व्हायचं नाहीये. सुनिए, ऐका, परमेश्वर ने कहा परमेश्वर म्हटला वापस लौट जा. आणि तू पुन्हा माघारी फिर. एक बार नहीं बोला प्रभु ने, प्रभू एकदाच बोलला नाही, 2 बार बोला याकूब को. 2 वेळा बोलला तीसरे याकोबाला. वचन में आणि तिसऱ्या और वचनामध्ये 13 वचन में. आणि 13 वचन मध्ये. उत्पत्ति 31:3 और तीसरा वचन 13 वचन. आणि उत्पत्ती 31:3 आणि 13 वचन. परमेश्वराने याकोबास सांगितले की तू आपल्या पूर्वजांच्या देशी आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ बरोबर असेन. खुदा ने बोला जन्मभूमि में वापस लौट जा, 2 बार बोला. आणि 13 वचनामध्ये म्हटलं, बेथेल येथे तू एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा. वापस जा. परत जा. बहुत बार लौट जाते हैं ना, जन्मभूमि को छोड़कर भाग जाते हैं. आणि कित्येक वेळा आम्ही जन्मभूमी सोडून निघून जातो ना, खुदा बाप वापस लाता है. आणि प्रभू आम्हाला परत घेऊन येतो. सुन लिया तो ठीक है, ऐकलं तर ठीक आहे, नहीं सुना तो वो मेरा प्रॉब्लम नहीं है. नाही ऐकलं तर मग माझा प्रॉब्लेम नाहीये. खुदा जब बात करता है, परमेश्वर ज्यावेळी बोलतो लौट जाना. आम्हाला माघारी फिरायचं आहे. ये खुदा का धन्यवाद, अनुग्रह करते 10 बार भी बोलता है, लेकिन हम सुनने को तैयार नहीं होते. आणि प्रभू आम्हाला 10 वेळा देखील बोलतो, पण आम्ही ऐकण्यासाठी तयार नाहीये. जन्मभूमि को लौट जा, भागना नहीं वहां से. आणि जन्मभूमीमध्ये आम्हाला परत यायचंय, आम्हाला पळायचं नाहीये तिथून. मैं क्यों बोल रहा हूँ ये, मी हे का सांगत आहे मैं आपको तुम्हाला? बताना चाहता मी हूँ. तुम्हाला सांगू इच्छितो. परमेश्वर देखता है परमेश्वर पाहतो हमारे साथ में क्या हो रहा है. आमच्या सोबत काय होतंय. और हम जब जन्मभूमि में रहेंगे, आणि आम्ही ज्यावेळी जन्मभूमीमध्ये राहतो, जब बेथेल में रहेंगे, ज्यावेळी आम्ही बेथेलमध्ये राहतो, बेथेल ही आपके आशीषित होने की जगह है. आणि बेथेलच तुमचं आशीर्वादित होण्याचं ठिकाण आहे. बेथेल ही आपकी उन्नति करने का स्थान है. आणि बेथेलच तुमची उन्नती करण्याचं स्थान आहे. आगे बढ़ने की जगह है. आणि पुढे जाण्याचं ठिकाण आहे. परमेश्वर बेथेल का परमेश्वर है. आणि परमेश्वर बेथेलचा परमेश्वर हमारी आहे. मन्नत को पूरी करने का घर है. आणि तो आमचं स्वप्न पूर्ण करण्याचं ते घर आहे. हमारी प्रार्थना का उत्तर मिलने की वो जगह है. आणि आमची प्रार्थनेचं उत्तर मिळण्याचं ती एक जागा ये आहे. मैं नहीं कह रहा हूं, हे मी नाही ये सांगत, बाइबल कहती है. बायबल सांगतं. उत्पत्ति 28 अध्याय 18 से 22 वचन में. आणि उत्पत्ती याचा 28 अध्याय आणि 18 ते 22 वचन. सुनिए यहाँ क्या कह रहा है. ऐका या ठिकाणी काय म्हणते. याकोब पहाटेच उठला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याने स्मारक स्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला. आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव माझ्या बरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील, आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईन, आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन. तर परमेश्वर माझा देव होईल, आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल. आणि
जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. इसका मतलब क्या मालूम? याचा अर्थ काय माहितीये? दशमांश देने के लिए प्रभु ने उसको ताकत दिया है, आणि दशमांश देण्याची ताकद परमेश्वराने त्याला दिलेली उसको आहे, उन्नति दी है. त्याला उन्नती दिली आहे. और उत्पत्ति 31 अध्याय 18 वचन क्या कहता है, सुनिए. आणि उत्पत्ती 31 अध्याय आणि याचं 18 वचन काय म्हणते आपण पाहूया. आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन, आरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसाक याचकडे कनान देशी जावयास निघाला. कैसा गया हो? कसा गेला तो? उसके पास में संपत्ति थी, त्याच्याकडे संपत्ती होती वो धनी बन गया आणि तो धनी बनला. बेथेल में रहकर. तो बेथेल मध्ये राहून, सुनिए, ऐका, बेथेल में ही आपको आशीष किया जाएगा. आणि बेथेल मध्येच तुम्हाला आशीर्वादित केलं जाईल. बेथेल में ही वो बेथेल वो स्थान है जहाँ पर आपकी उन्नति होगी. आणि बेथेल असं स्थान आहे की ज्या ठिकाणी आमची उन्नती होईल. बेथेल परमेश्वर का घर हमें आशीषित करने की जगह है. आणि बेथेल परमेश्वराचं घर आम्हाला आशीर्वादित करण्याचं ठिकाण आहे. उसको ना छोड़े, त्याला आम्ही सोडू नये, उसको छोड़े ना. त्याला आम्ही सोडू नये. किसी ने आमीन नहीं कहा? कुणी आमेन म्हटलं नाही. मैं आमीन सुनना चाहता हूँ. मला आमेन ऐकायचं आहे. भाग भाग गॉड ब्लेस यू, तुझे आशीष दे बेटा. प्रभू तुला आशीर्वादित करो लेकरा. इतनी जोर से आमीन बोला, उतनी जोर से आशीष तेरे आ गया आणि जेवढ्या जोरात तो आमेन बोलला तेवढ्या जोरात आशीर्वाद तुझ्याकडे येतील खुदा की ओर से. आणि परमेश्वराकडून येतील. बेथेल में याकूब को आशीष मिले. आणि बेथेलमध्ये याकोबाला आशीर्वाद मिळाले. उत्पत्ति 35 अध्याय 1 वचन. आणि उत्पत्ती याचा 35 अध्याय आणि 1 वचन. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा, आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. हाँ, बेथेल दर्शन का स्थान है. आणि बेथेल जे आहे ते दर्शनाचं स्थान आहे. हमारे दर्शन का स्थान है आणि बेथेल. आमचं दर्शनाचं स्थान बेथेल प्रभु आहे. आपको बेथेल में दर्शन देगा. आणि प्रभू तुम्हाला बेथेल मध्ये दर्शन देईल. और याकूब ने कहा, याकोब म्हटला, परमेश्वर ने याकूब से कहा, आणि परमेश्वर याकोबाला म्हटला, यहाँ से निकलकर बेथेल को जा. या ठिकाणावर निघून तू बेथेलला जा. हमें भी यही करना है. आम्हालाही हेच करायचंय. आज हम कहाँ भी हैं, आज आम्ही कुठल्या पण ठिकाणी आहोत जल्दी से अब परमेश्वर के बेथेल में आ जाए. आणि आम्ही लवकर माघारी परमेश्वरच्या घरामध्ये यायला पाहिजे. कहाँ से निकलना है? आणि कुठून निघायला पाहिजे? अपने बुरे कर्मों से निकलना है, आमच्या चुकीच्या कामापासून, बुरी जगहों से निकलना आणि है, चुकीच्या कामापासून, गंदगी से निकलना है. आणि त्या गंदगीमधून निघायचंय. हमें परमेश्वर के बेथेल में आना है. आणि आम्हाला परमेश्वरच्या घरामध्ये हमें यायचंय. वापस लौटना है. आणि आम्हाला पुन्हा माघारी बेथेल फिरायचंय. बेथेल के पास आना आणि है. बेथेलकडे यायचंय. वहाँ परमेश्वर के लिए वेदी बनाए आणि त्या ठिकाणी परमेश्वरासाठी आम्हाला वेदी और बांधायची दर्शन पाए. आणि दर्शन आम्हाला मिळवायचंय. अब प्रभु के घर को छोड़कर ना भागे. आणि आम्ही प्रभूच्या घराला सोडून आम्ही पळायला नाही पाहिजे. आपको एक बात उत्पत्ति 35 अध्याय 2 से 4 वचन में लिखा है. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे. उत्पत्ती 35:2-4 मध्ये लिहिलेलं आहे. वहाँ पे आप इसको घर पे जाके मनन करना. आप आणि तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच्यावर मनन करू शकता. मैं थोड़ा सा जल्दी जाना चाहता हूँ. आणि मला थोडं लवकर पुढे जायचं आहे. हमें यरदन तक जाना है. आणि आम्हाला यार्देनेपर्यंत जायचं आहे. बेथेल संकट के दिनों में सुनने का स्थान है. आणि बेथेल जे आहे ते संकटाच्या दिवसामध्ये ते ऐकण्याचं स्थान आहे. सुनिए, ऐका, जब हम निराश हो जाते हैं ना, ज्यावेळी आम्ही निराश होतो ना, जब दुखी हो जाते हैं, ज्यावेळी आम्ही दुःखी होतो ना, और आप वो दुख लेकर जब प्रभु के घर में आते हैं, आणि ज्यावेळी आम्ही दुःख घेऊन प्रभूच्या घरामध्ये येतो ना, प्रभु आपसे बात करता है. प्रभू तुमच्या सोबत बोलतो. खुदा बाप आपसे बात करता है. प्रभू आमच्या सोबत बोलतो. बेथेल वो स्थान है आणि बेथेल हे स्थान आहे जहाँ हमारे दुख सुने जाते हैं. आणि ज्या ठिकाणी आमचं दुःख ऐकलं जातं. संकट के समय प्रभु हमसे बात करता आणि है. संकटाच्या दिवशी प्रभू आमच्याशी बोलतो. हमारे साथ चलने का, हमारे संग रहने का वो स्थान है. आणि आमच्या सोबत चालण्याचं राहण्याचं ते एक स्थान आहे. प्रभु हमसे बात करता है. आणि प्रभू बोलतो. मैं एक दिन बहुत निराश था. आणि मी एक दिवशी खूप निराश होतो. निराशों ने घेर लिया था, आणि निराशाने मला घेरलं होतं. क्योंकि मेरा बच्चा जो था वो गर्भाशय से गिर चुका था. कारण माझं जे मूल होतं ते गर्भाशयामधून पडलं हम होतं. दोनों बहुत दुखी थे. आणि आम्ही दोघं जण खूप दुःखी होतो. समझ नहीं रहा था क्या करें. आणि समजून येत नव्हतं काय झालं. हमारा पूरा जो विचार है वो सब बंद हो गए. आणि आमचे जे विचार आहेत ते पूर्णपणे बंद पडले होते. हमको अच्छा नहीं हो रहा था किसी से बात करने की, कहीं पे जाने की. आणि आम्हाला इच्छाच होत नव्हती की कुणाकडे जाऊन बोलण्याची. दूसरे दिन रविवार था. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता. इच्छा नहीं थी जाने की. आणि इच्छा नव्हती जाण्याची. मैंने बोला नहीं, हम प्रभु के घर में जाएंगे. आणि मी म्हटलं की नाही, आपण प्रभूच्या घरामध्ये जाणार. हम दोनों तैयार हुए और प्रभु के घर में गए. आम्ही दोघं जण तयार झालो प्रभूच्या घरामध्ये मुझे जाण्यासाठी. मालूम था मला माहित होतं परमेश्वर बेथेल का परमेश्वर है. परमेश्वर बेथेलचा परमेश्वर
आज आहे. प्रभु मुझसे बात करेगा, आज प्रभु माझ्यासोबत मेरी बोलेल, निराशा को दूर करेगा, माझी निराशा दूर करेल, मेरे संकट को दूर करेगा. माझं संकट दूर करेल. और उस दिन एक प्रभु के भवन में एक 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 प्रभु के सेवक आए हुए थे. आणि त्या दिवशी त्या प्रभूच्या भवनामध्ये प्रभूचे एक सेवक आले होते. उन्होंने उन्होंने क्या बात किया त्यांनी मालूम? काय बोललं माहितीये? अब्राहम के विषय में बात किया. अब्रामाच्या विषयी बोललं, उन्होंने मेरे जीवन के बारे में बात किया. त्यांनी माझ्या जीवनाविषयी बोललं मैं कभी उनको जानता नहीं था. आणि मी त्यांना ओळखत नव्हतो. उन्होंने पूरी हिस्ट्री मेरे जीवन की, मेरे वाइफ के जीवन के बारे में बता दी. आणि त्यांनी माझ्या पत्नीची आणि माझी पूर्णपणे हिस्ट्री त्यांनी इतिहास सांगितला मैं रोने लगा. आणि मी रडू लागलो. प्रभु को धन्यवाद दिया. प्रभूला धन्यवाद दिला धन्यवाद प्रभु, इस समय भी तू मेरी याद रखता आणि है. धन्यवाद येशू की ह्यावेळी देखील तू माझी आठवण मैं ठेवतो दुख में भी तू मेरी याद रखता. आणि दुःखामध्ये देखील तू माझी आठवण ठेवतो. जब प्रीचिंग खत्म हुआ, समाज प्रवचन खत्म हुआ, आणि ज्यावेळी प्रचार संपला मैं भागते हुए सेवक के पास गया. आणि मी पळत त्या दासाकडे गेलो. थैंक यू बोला. धन्यवाद. आपके द्वारा प्रभु मुझसे बात आणि किया. तुमच्याद्वारे प्रभू माझ्याशी बोलला बेथेल में प्रभु आपसे बात करेगा. आणि बेथेलमध्ये परमेश्वर आमच्याशी बोलतो. आपकी निराशा में बेथेल में बात होगी. आणि तुमच्या निराशाविषयी परमेश्वर बेथेलमध्ये बोलेल. निराशा में घर में मत बैठना. आणि निराशा असताना घरामध्ये बसू नका. झगड़े हुए तो घर में मत बैठना. आणि भांडणं झाली तर घरामध्ये बसू नका. मेरा अनुभव है, माझा अनुभव आहे. दौड़ते हुए बेथेल में जा जाए. आणि पळत तुम्ही बेथेलमध्ये जा. उस दिन प्रभु आपसे बात करे, त्या दिवशी प्रभू तुमच्या सोबत बोलेल आपको खड़ा करेगा. आणि तुम्हाला उभं करेन. निराशाओं में कहाँ बैठते हैं? आणि निराशामध्ये आम्ही कुठं बसतो? अपना बैग उठा के पिकनिक चले जाते हैं. आणि आमची बॅग घेऊन आम्ही पिकनिकला जातो. पिकनिक पे जाना अच्छी बात है, आणि पिकनिकला जाणं चांगली गोष्ट आहे, रविवार को छोड़ के जाए. पण रविवार सोडून जावा. मेरा खुदा बेथेल का खुदा है. आणि माझा परमेश्वर बेथेलचा परमेश्वर आप आहे. किससे डर रहे हैं? आणि आम्ही कुणाला घाबरते? आप डरो मत. तुम्ही घाबरू नका. याकूब एसाव से डर रहा था, आणि याकोब जो आहे तो एसावला घाबरत होता. लेकिन प्रभु ने बोला घबरने जरूरत नहीं तुझे घबरने की. पण प्रभू म्हटला की तुला घाबरण्याची गरज नाहीये. उत्पत्ति 35 अध्याय 5 से 7 वचन में आणि उत्पत्तीचं पुस्तक याचं 35 अध्याय 5 ते 7 प्रभु वचनामध्ये ने वहां कहा है, आणि प्रभूने मागितलंय, कहा है. प्रभू म्हटलेलं आहे. सुने क्या कहा? अब ध्यान से सुने, कान खोल के सुने. आणि कान उघडून ऐका. मग त्यांनी कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. हाँ सुनिए, एसाव भाग रहा था डर के. आणि असा तो भिवून पळत होता. एसाव से डर के, याकूब का भाई एसाव आणि येसावला घाबरून तो पळत होता. वो डरा हुआ था. तो घाबरलेला होता. प्रभु ने कहा बेत अपनी जन्मभूमि में लौट जा. आणि प्रभू म्हटलं की आपल्या जन्मभूमीत परत जा. और वो जन्मभूमि में लौटा आणि तो जन्मभूमीत गेला. और खुदा ने ऐसी दहशत फैलाई उसके जीवन से, आणि परमेश्वराने अशी दहशत त्या ठिकाणी उत्पन्न केली. कोई ताकत ने उसके पुत्र के भी पीछे लग जाए. आणि कुठलीही ताकद त्या ठिकाणी नव्हती की त्याच्या पुत्रांना ती विरोध करण्याची. अब कौन किसको डर के भागेगा? आता कोण कोणाला भिवून पळते? खुदा ने बोल दिया, प्रभूने बोललंय मैं दहशत निर्माण करूंगा मी तेरे. दहशत निर्माण करेन. परमेश्वर का घर सुरक्षा का स्थान है. परमेश्वराचं घर हे सुरक्षेचं स्थान आहे. हमारे बच्चों के लिए, आमच्या लेकरांसाठी, हमारे परिवार के लिए, आमच्या परिवारासाठी, हमारे जीवन के हर क्षेत्र में वो हमारा सुरक्षा का स्थान बनेगा. आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचं आम्हाला सुरक्षेचं स्थान आहे. आमेन. आमेन. सुनिए सुनिए सुनिए, ऐका ऐका लक्ष द्या. क्यों बेथेल में लेकर आना है? का बेथेलमध्ये घेऊन यायचंय? हाँ, मग त्यांनी बेथेलला होऊन कूच केले आणि एफ्रात गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली व तिची प्रसूती कष्टाची होती. प्रसूती वेदना होत असता सुईन तिला म्हणाली, भिवू नको, कारण तुला हाही मुलगाच आहे. ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन ओनी, माझ्या दुःखाचा पुत्र, ठेवले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन ठेवले, माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेवले. ह्याप्रमाणे राहेल मरण पावली. सुनिए, ऐका. जिस दिन ज्या दिवशी बेथेल से उन्होंने कूच किया, आणि बेतेल पासून त्यांनी कूच केली, उस दिन राहेल मर गई. त्याच दिवशी राहेल मेली. समझ में नहीं आया? लक्षात नाही आलं. शायद अब जिंदा रहेंगे जर जिवंत राहिलो लेकिन अंदर से मर जाएंगे. पण आतून मेलो आहोत. जिस दिन पिता के घर को बेथेल को छोड़ेंगे, परमेश्वर के घर को छोड़ेंगे, उस दिन आपके जीवन के अंदर मृत्यु आएगी. आणि ज्या दिवशी आम्ही बेथेल पित्याचं घर सोडू त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये मृत्यू येईल. मैं आपको डरा नहीं रहा हूँ, मी तुम्हाला घाबरवत नाहीये और मैं आपको डराने की बात नहीं कर रहा हूँ. आणि मी तुम्हाला घाबरवण्याच्या गोष्टी करत नाहीये. मैं कभी किसको डराता नहीं हूँ, मी कधी कोणाला घाबरवत नाही, लेकिन मैं परमेश्वर का सत्य बताता हूँ. पण मी परमेश्वराचं सत्य सांगतो.
यहाँ लिखा है या ठिकाणी लिहिलं आहे उन्होंने बेतेल से कूच किया आणि त्यांनी बेतेलपासून कूच केली और उस दिन राहेल को पीड़ा हुई आणि त्या दिवशी राहेलला प्रसूती वेदना और झाल्या राहेल मर गई। आणि राहेल मेली। खोया हुआ पुत्र उधड़ा पुत्र, आणि उधळ्या पुत्र आप जानते हैं अपने पिता के घर को छोड़ दिया। आणि त्याने आपल्या पित्याचं घर सोडलं। क्या हुआ? काय झालं? उसने सब कुछ खर्च कर दिया। आणि त्यांनी सर्व काही खर्च केलं। अपनी जिंदगी अगर खर्च करना है तो प्रभु के राज्य में खर्च करना। आणि जर आमचं जीवन खर्च करायचं आहे तर प्रभूच्या राज्यासाठी जीवन खर्च करा। यहाँ लिखा है या ठिकाणी लिहिलं आहे इस लड़के ने या मुलाने अपना पैसा खर्च कर दिया। आपला पैसा खर्च केला। कहाँ पे खर्च किया? कुठं खर्च केला? वेश्याओं में खर्च किया, आणि वेश्यांच्या मध्ये खर्च केला कुकर्म में खर्च किया, आणि कुकर्म करण्यासाठी खर्च केला अपना जीवन उसने वहां पे खर्च किया। आणि आपलं जीवन त्याने त्या ठिकाणी खर्च केलं। सुनिए, ऐका, लक्ष देऊन अपने जीवन को इस दुनिया में खर्च मत करें, आपलं जीवन ह्याच्यामध्ये खर्च करू नका, इस संसार में खर्च ना करें। ह्या जगामध्ये खर्च करू नका। अगर खर्च करना है ना, जर खर्चच करायचं आहे ना खुदा के राज्य में खर्च तर करें। परमेश्वराच्या राज्यासाठी खर्च करा खुदा के राज्य में खर्च करें। आणि परमेश्वराच्या राज्यासाठी खर्च करा। क्या है आपके पास में खर्च करने के लिए? क्या है आपके पास में खर्च करने के लिए? काय आहे तुमच्याकडे खर्च करण्यासाठी? शायद आपके पास में पैसा नहीं है, कदाचित तुमच्याकडे पैसे नाहीये, लेकिन आपके अंदर टैलेंट है। पण तुमच्या आतमध्ये ज्ञान आहे प्रभु ने आपके अंदर वो रखा है। आणि प्रभूने तुमच्या आतमध्ये ते ठेवलंय आप प्रभु के राज्य के लिए खर्च करें। आणि तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी खर्च करा। धन्यवाद इन भाइयों के लिए, आणि धन्यवाद या भावांसाठी, अपना टैलेंट खर्च कर रहे हैं आणि ते त्यांचं ज्ञान त्या ठिकाणी वापरते प्रभु के घर में। आणि प्रभूच्या घरामध्ये। धन्यवाद इन भाइयों का, आणि धन्यवाद या भावांसाठी, धन्यवाद इन बहनों का, आणि धन्यवाद या बहिणींसाठी, धन्यवाद उन लड़कियों का। आणि धन्यवाद त्या मुलींसाठी। अपना जीवन प्रभु के राज्य में खर्च कर रहे हैं। आपलं जीवन प्रभूच्या राज्यासाठी खर्च करत अरे आहे। खर्च करना ही है ना, आणि जर खर्चच करायचा आहे ना खुदा के राज्य में तर करो, परमेश्वराच्या राज्यामध्ये करा। खुदा के राज्य में करो, परमेश्वराच्या राज्यामध्ये करा। खुदा के राज्य में करो, परमेश्वराच्या राज्यामध्ये करा। खुदा के राज्य में करो। परमेश्वराच्या राज्यामध्ये अगर करा। दूसरी जगह खर्च करते हैं आणि जर आम्ही दुसऱ्या ठिकाणी खर्च करतो तो वहां पे क्या होगा? तर त्या ठिकाणी काय होईल? पौलुस क्या कहता है मालूम? आणि पौल काय म्हणतो माहितीये? दूसरा करंती 12 अध्याय 15 वचन में, आणि दुसरं करिंथियाचा 12 अध्याय आणि 15 वचनामध्ये, दूसरा करंती 12 अध्याय 15 वचन, आणि दुसरं करिंथी 12 अध्याय आणि 15 सुनिए वचनामध्ये पौलुस क्या कहता है। ऐका पौल काय म्हणते? मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन। मैं आपके जीवन के लिए, आपकी आत्मा के लिए आनंद से खर्च करता हूँ। बहुत लोग आनंद से पैसे देने की बात आती है ना, जब आनंद नहीं चेहरे पे दिखाई देता। आणि पैसे देण्याची ज्यावेळी वेळ येते ना त्यावेळी आनंदाने देत नाही। जब दसवां डालने की बात आती है ना, चेहरा, आणि दशमान द्यायचा वेळ येतो त्यावेळी चेहरा असा तो होतो। मैं पैसों के बारे में बात नहीं करूंगा। आणि मी पैशाच्या बाबतीत बोलणार नाही। आपको डालना है डालो, नहीं डालना मत डालो। तुम्हाला टाकायचं टाका, नाही टाकायचं नका। हमारे दसवांश पे प्रभु का मंदिर नहीं चलता, आमच्या दशमाश्वर प्रभूचं मंदिर नाही चालत, स्वर्ग से चलता। आणि तो स्वर्गातून चालतं। मी तुमच्या बहुत लोग कहते हैं, मी दसमांश टाकतो म्हणून चर्च चालतो। खूप सारे लोक म्हणतात की मी दशमांश टाकतो म्हणून चर्च चालतं। भैया तेरा दसमांश मेरे से डबल लेकर जा, भाऊ तुला जो दशमांश तो टाकतो ना तो माझ्याकडून डबल घेऊन जा, पूरे साल का लेकर जा मेरे से। पूर्ण वर्षाचाच घेऊन जा। वो मेरा खुदा है, तो माझा परमेश्वर आहे। तू नहीं डालेगा तो चर्च नहीं चलेगा। तू नाही टाकणार तर चर्च चालणार नाही का? खुदा बाप साउथ कोरिया से मदद को भेज सकता है, तो खुदा बाप चर्च चलाने के लिए कहीं से भेजेगा नहीं क्या? आणि परमेश्वर जर साऊथ कोरियावर मदत पाठवू शकतो तर चर्च चालू शकत नाही का? ये उसका भवन है। हे त्याचं भवन आहे। अरे वो तो धन्यवाद दो यार, खुदा ने यहाँ लगाया, मुझे काम दिया, और धन्यवाद कि मैं दसमांश दे सकता हूँ। अरे धन्यवाद प्रभूने मला या मंडळीमध्ये रोवलं, मला या मंडळीमध्ये ठेवलं आणि मी दशमांश देण्याच्या लायक मला बनवलं। लायक बनाया आपको खुदा ने, मला परमेश्वर त्या लायकीचं बनवलं। बेतेल के घर में मैं डाल सकता हूँ, परमेश्वर घर में डाल सकता हूँ, उसके लायक बनाया खुदा ने। आणि बेतेलच्या घरामध्ये मी टाकू शकतो, देऊ शकतो, त्या लायकीचं मला त्यांनी बनवलंय। चलो कोई बात नहीं, आपके पैसा नहीं है आपके पास। आणि काही हरकत नाही, तुमच्याकडे पैसे नाहीये। पौलुस कहता है, पौल म्हणतो मैं आनंद से, आणि मी आनंदाने मैं तेरे लिए खर्च करूंगा, मी तुझ्यासाठी खर्च करीन, तेरे लिए खर्च करूंगा। मी तुझ्यासाठी खर्च करीन। हमें खर्च करना है ना, आम्हाला खर्च करायचा आहे ना, प्रभु के राज्य में खर्च करो। अपना जीवन, प्रभूच्या राज्यासाठी खर्च करा। अपना जीवन प्रभु के राज्य में खर्च करें। आमचं जीवन प्रभूच्या राज्यासाठी खर्च करा। प्रभु के राज्य के लिए अपने आप को दे दें। आणि प्रभूच्या राज्यासाठी स्वतःला द्या। कुछ लोगों को ना आनंद से सेवा करते हैं, कुछ काही लोक आहे ना आनंदाने सेवा करतात, मैं देखता हूं उनका जीवन ना, आणि मी पाहतो ना त्यांचं जीवन, बोलने की जरूरत नहीं पड़ती, बोलण्याची गरज पडत नाहीये, हंसी के साथ, खुशी के साथ आप अपना जीवन खर्च करते हैं। आणि हसून खेळून ते त्यांचं जीवन खर्च करतात। ये क्या खड़ा हुआ है यहाँ पे? समोर किसी को भी फोन करो, हाजिर। कधीही फोन करा, हजर। यहाँ पे कुछ भाई बहन है,
जो खर्च करते हैं अपने जीवन या ठिकाणी काही भाऊ बहीण आहेत, त्यांचं जीवन पहा दूसरों के लिए। दुसऱ्यांसाठी। खुदा ने इसलिए बुलाया हमें। परमेश्वराने यासाठी बोलवलंय। खर्च करने का जब समय आता है ना, पैसा निकलता नहीं जेब से, आणि खर्च करायची ज्यावेळी वेळ येते ना, त्यावेळी खिशातून पैसे निघत नाही जीवन नहीं निकलता। आणि जीवन निघत नाही। कशाला 12 वाजता प्रार्थनेला बोलावलं? कशाला 12 वाजता प्रार्थनेला बोलवलं? अरे उसके घर में प्रॉब्लम है इसलिए तुझे बुलाया, ना तो क्यों बुलाता? अरे त्याच्या घरी समस्या आहे म्हणून तुला बोलवलं, नाही तर कशासाठी बोलवलं असतं? हॉस्पिटल 24 घंटे खुले रहते तो प्रभु के भवन में सेवा करने के लिए हम 24 घंटे उपलब्ध नहीं रहना है। अरे हॉस्पिटल जर 24 तासासाठी उपलब्ध असतं तर प्रभूच्या भवनामध्ये 24 तास उपलब्धता असू नये का? हम एम्बुलेंस है। आम्ही ॲम्ब्युलन्स आहे। बाजू वाले को बोलना 24 सेवा देता हूँ। आणि शेजाऱ्याला म्हणा 24 तास सेवा देतो। 24 घंटे सेवा देना है। 24 तास सेवा द्यायची। कुछ लोग चद्दर से बाहर ही नहीं आते सवेरे। काही लोक चादरीतून बाहेरच येत नाही सकाळपर्यंत। 5 बजे की प्रार्थना। 5 वाजताची प्रार्थना गोधडीत। हाँ, अरे खर्च करो यार, अरे खर्च करा, खर्च करो, खर्च करा, प्रार्थना में खर्च करो। प्रार्थनेमध्ये खर्च करा। और जब आप खर्च करेंगे ना, आणि ज्यावेळी तुम्ही खर्च करणार ना, आकाश को प्रभु खोल देगा। आणि तो आकाश परमेश्वर उघडेल। वो आपकी प्रार्थना के लिए रुका हुआ है। तो तुमच्या प्रार्थनेसाठी थांबलेला आहे। आपकी प्रार्थना के लिए रुका है। तुमच्या प्रार्थनेसाठी थांबलेला आहे। खर्च करें। खर्च करा। पड़ोसी को बोलना कंजूस मत हो, खर्च कर। शेजाऱ्याला सांगा कंजूस होऊ नको, खर्च कर। थोड़ा यार चेहरे पे मुस्काओ ना थोड़ा। थोडं चेहऱ्यावर हास्य ठेवूयात आपण। थक गए? थकले का आम्ही? नहीं ना? और 2 घंटा अजून 2 तास खर्च कर। खर्च कर। पड़ोसी को बोलना खर्च कर। शेजाऱ्याला सांगा खर्च कर। कुछ लोगों की मजा देखा आपने? काही लोकांची आम्ही मजा पाहिली। कॉफी पीने बैठते हैं, आणि आम्ही कॉफी प्यायला बसतो। 4 लोग बैठते हैं, 4 जण बसतो। और जब बिल की बारी आती है आणि ज्यावेळी बिलाची वेळ येते, सब खिसे में हाथ डालते हैं, आणि सर्वजण खिशामध्ये हात टाकतात, पर किसी के जेब से पैसा बाहर नहीं आता। कुणाच्या खिशातून पैसे बाहेर येत नाही। वो बेचार ये पहले देखे। कुछ लोग तो मजा आती है, कुछ लोग निकल जाते। आणि काही लोक तर त्याला निघून जातात। मैं आलो जरा, मी आलो जरा जाऊन। तब तक वेटर वो दे देता, बिल दे देता। तोपर्यंत वेटर येतो आणि बिल देऊन जातो। अरे यार पहले क्यों नहीं दिया था? अरे पहिलं कशाला दिलं तू? खर्च करना बहुत डिफिकल्ट है ना, आणि खर्च करणं खूप डिफिकल्ट आहे। लेकिन प्रभु के राज के लिए जिस दिन खर्च करना सीख जाएगा ना, पण प्रभूच्या राज्यासाठी ज्या दिवशी आम्ही खर्च करायला शिकू ना, 100% वापस लौट आएगा। 100 पटीने माघारी मिळेल। आपको प्रमोशन के पीछे भागने की जरूरत नहीं है। तुम्हाला प्रमोशनच्या पाठीमागे जाण्याची गरज नाहीये। प्रमोशन भागते हुए आपके पास आणि आएगा। प्रमोशन धावत पळत तुमच्याकडे येईल। मैं कल किसी गवाही सुन रहा था, बोले दादा 20% मेरी पगार में बाढ़ हो गई। साल में 1 बार होती है, लेकिन मेरी साल में 2 बार की गई, 2 महीने में की गई, 40% मेरी बाढ़ हुई। आणि काल मी कोणाची तरी अमोल साक्ष ऐकली, अमोलची, अमोलने की वर्षातून एकदा बढोतरी होत असते, पण त्याची वर्षातून 2 वेळा बढोतरी झाली, ती पण 40% बढोतरी और झाली। 2 लोगों की बढ़ोतरी हुआ। आणि 2च लोकांची बढोतरी झाली। इतने हजार स्टाफ में सिर्फ 2 लोगों की बढ़ोतरी हुआ। आणि एवढ्या हजारो स्टाफ मधून क्यों हुआ मालूम है? का माहितीये? वो खुदा के राज के लिए खर्च करता है अपना तो जीवन। परमेश्वराच्या राज्यासाठी खर्च करतो। हमारे यहाँ पे वकील साहब है, विवेक पाटिल वकील साहब। आणि आमच्याकडे वकील आहेत विवेक पाटील। बोले दादा मैं काम ही नहीं करता कभी, आणि ते म्हणतात की मी कधी कामच करत नाही, काम मेरे को ढूंढते आता। आणि कामच माझ्याकडे शोधत येतं। अरे तो शुरुआत है भाई। अरे ही तर सुरुवात आहे वो भाऊ। अभी बख्शीश भी जीते, शायद 1 लाख की बख्शीश आता जीते। त्यांनी बक्षीस पण जिंकलं 1 लाखाचं। घर पे आते हैं बख्शीश। आणि घरी येतं बक्षीस। अरे ऐसा कौन है रे बाबा घर पे आके बख्शीश देगा? अरे असं कोण आहे रे बाबा, तो घरी येऊन बक्षीस देतो? अपना टेंशन लगा रहता, काम भेटेल की नाही उद्या, आम्ही असंच विचार करतो, काम भेटेल की नाही उद्या। रातभर नींद नहीं, उद्या रात्रभर झोप येत नाही। यहाँ ये बैठा है, बसले, इसको पूछो। उसने कमिट किया शुक्रवार शनिवार रविवार खुदा के राज के लिए खर्च करूंगा। आणि त्याने कमिटमेंट केली की शुक्रवार शनिवार रविवार परमेश्वराच्या राज्यासाठी खर्च करणार। जो महीने भर नहीं कमा तो हफ्ते में कमा लेता है। आणि जे महिनाभर कमवत नाही ते हप्त्यामध्येच कमवतो।
मैंने गोरखेताई का गवाही को सुना था। आणि मी खूप सारे साक्ष ऐकल्या गोरखेताई का गवाही। गोरखेताईंची साक्ष वो ऐकल्या कपड़े सिलते थे। आणि ते कपडे शिवत होते वो पैसा उसमें मिलता था आणि उनको। त्याच्यामधून त्यांना पैसे मिळत होते उन्हें कमिट किया, आणि त्यांनी कमिटमेंट केली खुदा मैं तेरे तेरे राज के लिए मेरे जीवन को खर्च करूंगी। आणि परमेश्वर तुझ्या राज्यासाठी मी खर्च करीन वो प्रभु के लिए काम करते थे। आणि ते प्रभूसाठी काम करू लागले वो कहते हैं जब मैं पहले प्रभु के लिए काम नहीं करते थे, उससे पहले मैं 12 घंटे काम करने के बावजूद भी मुझे कुछ मिलता नहीं था। आणि ते म्हणत होते की जोपर्यंत मी परमेश्वरासाठी काम करत नव्हते तोपर्यंत मी 12 तासही काम करत होते तरी पुरत नव्हतं। लेकिन अब मैं प्रभु के लिए खर्च करते हूँ ना, मेरा जो दिन भर का काम है ना वो 4 या 5 घंटे में हो जाता है। पण आता मी प्रभूसाठी खर्च करत ना तर दिवसभराचं काम माझं 4 तासामध्येच होऊन जातं। नहीं समझ में आ रहा है? नाही लक्षात येत? बाजू को बोला खर्च करो, शेजाऱ्याला सांगा खर्च करा, हालांकि बोलो खर्च कर। हलून म्हणा खर्च कर। खर्च की बारी आती तो जेब में आ जाता है पर निकलता है। आणि खर्चाची वेळ आली की खिशामध्ये हात टाकून असं हलवत राहतो। मैं दूंगा कि अंकित देगा, मैं दूंगा कि सुभाष देगा, मैं मैं दूंगा कि जादू दादा देंगे। कुछ लोग ऐसे होते हैं ना, बिना बोले ही पेमेंट करके बाहर में निकल जाते। आणि काही लोक असे असतात ना की काही न बोलता जातात आणि पेमेंट करून निघून जातात अच्छा लगता है उनको देने के लिए, आणि त्यांना देण्यासाठी खूप चांगलं वाटतं अच्छा लगता है उनको खर्च करने के लिए, आणि चांगलं वाटतं त्यांना खर्च करण्यासाठी और जितना खर्च करेंगे ना आणि जेवढा खर्च करतात ना उससे डबल उनके पीछे आता। आणि त्याच्या डबल पटीने त्यांच्या पाठीमागे येतं। मेरी ये प्रार्थना है, माझी ही प्रार्थना आहे 3 दिन के जब यहाँ से छोड़ के जाएंगे हम, आणि 3 दिवसानंतर तुम्ही ज्यावेळी इथून सोडून जाणार हमारा जीवन, हमारा घर, हमारा सब कुछ बदल जाएगा। आमचं जीवन, आमचं घर, आमचं सर्व काही बदललेलं असेल। आप अभिषेक के लिए दौड़ेंगे, आणि तुम्ही अभिषेकासाठी पळाल अभिषेक आपके साथ काम करेगा, आणि अभिषेक तुमच्या सोबत काम करेल खुदा का अभिषेक आपके साथ काम करेगा। आणि अभिषेक आमच्या सोबत काम करेल अभिषेक को पाइए, आणि अभिषेक आम्ही मिळवूया दौड़ें अभिषेक के लिए। आणि अभिषेकासाठी पळा। गिलगाल में अभिषेक नहीं है, गिलगालामध्ये अभिषेक नाहीये, बेथेल में भी अभिषेक नहीं है, आता बेथेलमध्ये पण अभिषेक नाहीये, आगे यरदान में आपको अभिषेक मिलेगा। आता यार्देनमध्ये तुम्हाला अभिषेक मिळेल। ये आपका सफर है, आणि हा आमचा प्रवास आहे, यात्रा है ही आमचा प्रवास आहे अभिषेक की ओर जाने का। आणि अभिषेकाकडे जाण्यासाठी। बेथेल में बने रहें, आणि बेथेलमध्ये आम्ही बनून राहूया, प्रभु के घर में बने रहें। प्रभूच्या घरामध्ये बनून राहूया, प्रभु का घर आपको सिखाएगा कि कैसे जीना है, आणि प्रभूच्या घरामध्ये आम्हाला शिकवेल प्रभू आम्हाला कसं जीवन जगायचं, प्रभु को सिखाएगा हमारे परिवार को कैसे रखना है। आणि प्रभू आम्हाला शिकवेल की आमचा परिवार आम्हाला कसा ठेवायचा। परमेश्वर के घर में सिखाया जाएगा कि मेरे जीवन को कैसे रखना है। आणि परमेश्वरच्या घरामध्ये आम्हाला शिकवलं जाईल की माझं जीवन मला कसं ठेवायचं। प्रभु के घर में सिखाया जाएगा कि मेरे जीवन कहाँ पर खर्च करना है, आणि परमेश्वरच्या घरामध्ये मला शिकवलं जाईल की माझं जीवन मला कसं ठेवायचं आहे, कहाँ पे खर्च करना, आणि कुठं खर्च करायचंय, कहाँ पे खर्च करना। कुठं खर्च करायचंय। बेथेल को ना छोड़े। बेथेल सोडू नका। प्रभु ने कहा प्रभू म्हटला याकूब से याकोबाला 2 बार 2 अपनी जन्मभूमि में लौट जा, आणि आपल्या जन्मभूमीमध्ये परत जा, जहाँ पे आपको आपका जन्म हुआ, जहाँ पे अच्छी शिक्षाएं दी जाती हैं, जहाँ पे पवित्र आत्मा का काम है, खुदा के अभिषिक्त सेवक है, वहाँ पे आप जुड़ जाएं। आणि ज्या ठिकाणी चांगलं काम आहे, पवित्र आत्म्याचं काम आहे, अभिषेक आहे, परमेश्वराचे चांगले दास आहेत, त्या ठिकाणी जुडले जा। अलीशा एलिया के साथ जुड़ा हुआ था, आणि अलीशा जो होता तो एलिया सोबत जुडलेला होता, उसको मालूम था आणि त्याला माहित होतं इसके पास में, इसके ऊपर, इसके अंदर और इसके साथ अभिषेक चलता है। आणि त्याला माहित होतं की याच्या वर, याच्या आतमध्ये आणि याच्या सोबत अभिषेक वाहत आहे। आप पहचान ले उस अभिषेक को, आणि त्यांनी तो अभिषेक ओळखला। आप भी पहचान ले, मैं भी पहचान लूं उस अभिषेक आजही आपण हा अभिषेक ओळखूया कि किसके ऊपर अभिषेक रहता है, अंदर रहता है और उसके साथ रहता है। आणि कुणावर अभिषेक राहतो, कुणामध्ये राहतो आणि कसा तो वाहतो। ध्यान रखें। आम्ही याच्यावर लक्ष देऊया। आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया। खुदा बाप, मैं इस समय प्रार्थना करता हूँ तेरे लोगों के लिए जो आज यहाँ पर आए हैं, समय निकाला उन्होंने आपके लिए, आज समय खर्च किया आपके 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 उपस्थिति में प्रभु, उन्होंने अपना समय को खर्च किया इस समय आपके लिए प्रभु, आपके वचनों के लिए प्रभु, उन्होंने अपने जीवन को खर्च किया है। आज कितने लोग हैं जिन्होंने अपना अपना जीवन जो है वो अपने अपने घरों में दे रहे हैं, खर्च कर रहे हैं, यहाँ वहाँ घूमने के लिए खर्च कर रहे हैं, लेकिन तेरे बच्चों ने आज तेरे
तेरे लिए तेरी उपस्थिति में इन्होंने समय खर्च किया है प्रभु। यस तू जानता है। होय प्रभु। ये यहाँ पर दुगना अभिषेक पाने के लिए आए हैं प्रभु। यस जिस प्रकार अलीशा दुगना अभिषेक पाने के लिए एलिया के साथ में बना रहा प्रभु, होय प्रभु। उसने कहा मैं नहीं जाऊंगा, मैं तुझे नहीं छोड़ूंगा, मैं तेरे साथ में चलूंगा। वेदना सहन करने का सिखा प्रभु हम सबको। हम बेतेल में बने रहे प्रभु, अपने परिवार के साथ में वो हमें अनुग्रह दे प्रभु। हम शैतान के जाल में ना फंसे जो हमें बेतेल से दूर करता है, अभिषिक्त से दूर करता है प्रभु। उसकी समझ दे प्रभु, बुद्धि दे प्रभु, ज्ञान दे प्रभु, और हमें आगे लेके चल प्रभु। हम यहाँ रुकना नहीं चाहते, हम वहां तक जाना चाहते हैं जहां पर अलीशा ने अभिषेक को प्राप्त किया। आज रात हमसे बात करना प्रभु, पूरी रात हम मनन करते हुए आगे बढ़े, ऐसा होने दे। सब कुछ तेरे हाथों में देते हैं। अभी तक संभाला, ताकत दिया, तेरे अनुग्रह से चलाया, उसके लिए धन्यवाद। यीशु के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। गॉड ब्लेस यू, को आशीष दे। प्रभु तुम्हाला आशीर्वादित